जिल्हाधिकारी श्री राहुल कर्डिले हे व्यासपीठावर नांदेडचे जिल्हाधिकारी श्री राहुल कर्डिले आणि सर्व उपस्थितांचं मी नरहर कुरुंदकर प्रतिष्ठानच्या वतीनं मनःपूर्वक स्वागत करतो। आज गुरुवारी नरहर कुरुंदकर यांचा 44वा स्मृती दिन आहे। त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आज आपण हा विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे। सर्वप्रथम मी श्री राहुल कर्डिले यांना अशी विनंती करतो की त्यांनी गुरुवर्य नरहर कुरुंदकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा। जेव्हा विद्यार्थी होतो 71-72 पासून एक सभागृह पाहतो, म्हणजे कॉलेजला मी होतो पण आमच्या गॅदरिंगचे सगळे कार्यक्रम या सभागृहामध्ये व्हायचे। आता त्याचं एकदम नवं आणि अतिशय उत्तम असं रूप सध्याचे प्राचार्य डॉक्टर लक्ष्मण शिंदे आणि त्यांच्या टीमनं केलेलं आहे। या सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर लक्ष्मण शिंदे यांना मी विनंती करतो की त्यांनी सायन्स कॉलेजच्या वतीनं जिल्हाधिकारी श्री राहुल कर्डिले यांचं स्वागत करावं। मित्रांनो, स्मृती दिनानिमित्त आपण एक व्याख्यानमाला घेत असतो आणि सगळ्या नांदेडकरांना त्याचा परिचय झालेला आहे। हे 44वे वर्ष आहे आणि यावर्षी डॉक्टर आसाराम लोमटे यांची व्याख्यानं ठरलेली आहेत। मध्यंतरीच्या काळात डॉक्टर आसाराम लोमटे यांचे वडील मारुतराव लोमटे यांचं दुःखद निधन झालं, त्यामुळं व्याख्यानमालेच्या तारखा पुढे ढकलाव्या लागल्या। ही व्याख्यानं आता 23 आणि 24 फेब्रुवारीला पीपल्स कॉलेजच्या नरहर कुरुंदकर सभागृहामध्ये होती। पण 10 फेब्रुवारीच्या दिवशी काय करायचं याचा विचार करत असताना आम्हाला असं वाटलं की नांदेडचे उपक्रमशील जिल्हाधिकारी यांनी सगळ्या क्षेत्रामध्ये विशेषतः सांस्कृतिक क्षेत्रामध्ये विशेष लक्ष देऊन काम केलेलं आहे आणि त्यांचा वाचनावर आणि वाचन संस्कृतीच्या प्रसारावर विशेष ध्यास आहे। आपण त्यांच्याशी अनौपचारिक अशा गप्पा करूया। डॉक्टर विश्वाधार देशमुख हे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याशी संवाद साधणार आहे। व्याख्यानमाला 23 आणि 24 ला होईल हे मी सांगितलं। डॉक्टर आसाराम लोमटे हे त्याचे वक्ते असतील आणि त्यांचे विषय देखील मागे जाहीर केले होते त्याप्रमाणेच असतील। साहित्य, समाज आणि संवेदनशीलता या विषयावर ते 23 तारखेला बोलतील आणि भारतीय
24 तारखेला व्याख्यान देणार आहे. आपण सर्वांनी त्या व्याख्यानांनाही उपस्थित राहावं अशी विनंती करून मी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो. सुनील कदम यांनी AIच्या मदतीनं एक कुरुंदकरांवरचं गीत तयार केलेलं आहे. ते गीत आपल्याला आता ऐकवण्यात येईल. डॉक्टर सुनील कदम हे त्याचे यानंतर सगळी सूत्र मी डॉक्टर विश्वानाथ देशमुख यांच्याकडे सुपूर्द करतो. त्यांनी कार्यक्रमाला सुरुवात करावी. AI ते AI असा आपला सगळा प्रवास आहे. आणि आत्ताचा हा जो प्रवास आहे या प्रवासालाच आपल्याला पुढे घेत जायचं. असं म्हटलं जातं की साधारणतः 13 अब्ज वर्षांपूर्वी सृष्टीचा जन्म झाला. त्यानंतर काही अब्ज वर्षांनी पृथ्वी जन्माला आली. त्यानंतर काही अब्ज वर्षांनी सूर्याच्या नंतर काही वर्षांनी जीवसृष्टीचे पहिले आविष्कार प्रकट झाले. जगामध्ये 20 लाख प्रकारच्या प्रजाती आहेत आणि या प्रजातींपैकी एक म्हणजे माणूस. माणसाचं शास्त्रीय भाषेतलं नाव होमो सॅपियन्स सॅपियन. पण बाकी जगामधल्या अन्य 19,99,999 जीव जे आहेत त्यांची केवळ जैविक उत्क्रांती होते, बायोलॉजिकल इव्होल्यूशन होते. माणसाची मात्र जैविक उत्क्रांतीच्या जोडीला सांस्कृतिक उत्क्रांती सुद्धा होते. आणि सांस्कृतिक उत्क्रांती होण्यासाठी महत्वाची ठरते भाषा. आणि जी भाषा आहे त्या भाषेच्या जन्मानंतर ज्या शोधाने माणसाचं जगणं, मानवी प्रजातीचं जगणं अमूलाग्र बदललं त्याला म्हटलं जातं वाचन. खरं तर वाचनाची शब्दकोशामधली व्याख्या आहे की लिखित संकेतांचा अर्थपूर्ण अवबोध म्हणजे वाचन. पण ही काय व्याख्या आहे का? खरं तर व्याख्या म्हणजे काय तर वाचनाची व्याख्या आपल्याला अशी करावी लागेल की ज्यामुळे माणसाला आपलं मन, त्याची बुद्धी याबद्दलची अभिव्यक्ती करता येते. थोडक्यात आपला मेंदू होते
समीक्षक होतेच, पण त्या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन अफाट वाचन करणारे ते वाचक होते. आणि वाचकाला म्हटलं जातं, अशा वाचकाला बिब्लिओफाईल. म्हणजे कुरुंदकर गुरुजी हे सुद्धा बिब्लिओफाईल होते आणि कर्डिले सर हे सुद्धा बिब्लिओफाईल आहे. म्हणून आजचा हा विशेष कार्यक्रम आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मी एक खुलासा करतो. अनेक विद्यार्थी जमले, त्यांना असं वाटेल की ही मुलाखत म्हणजे राहुल कर्डिले सर यांच्या जीवनाचा प्रवास उलगडण्यासाठी आहे. नाही, एका मुलाखतीमध्ये त्यांच्या जीवनाचा प्रवास उलगडणार नाही. ही मुलाखत त्यांच्या वाचनाचा प्रवास उलगडण्यासाठी आहे. हा खुलासा तुम्ही लक्षात घ्या. अत्यंत अनौपचारिक मुलाखत आहे आणि अनौपचारिक मुलाखतीला दुर्गाबाईंच्या भाषेत बोलायला गेलं तर ऐस पैस गप्पा ज्या आहेत ना, तशा गप्पा मारायसाठी आम्ही आणलो. म्हणून तुम्ही त्याचं दडपण तुम्ही घेऊ नका आणि कृपा करून आम्हाला पण देऊ नका. सुरुवात करूयात आपण. कर्डिले सर नमस्कार. आपल्याकडे पहिल्या गोष्टींचं फार कौतुक असतं. म्हणजे बघा, पहिला पाऊस, पहिलं प्रेम, पहिलं घर, पहिली नोकरी, पहिली पोस्टिंग, या सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात राहतात. आपल्या काळजाच्या कप्प्यात आपण एक पेज करून ठेवतो. तुमच्या वाचनाची सुरुवात जेव्हा झाली तेव्हा आठवते का तुम्हाला पहिलं पुस्तक कोणतं होतं जिथून तुम्ही वाचायला सुरुवात केली? तसं सांगणं अवघड आहे. तिकडे जाण्यापूर्वी तुमच्या जो आधी तुम्ही इंट्रोडक्शन केलं त्याला जोडून एक वाक्य आठवतं ते सांगतो. लाईफ बिगिन्स when survival is taken care of. For all other animal, life ends with survival. आणि वाचनाचा तिथं धागा जोडतो, कारण आपण वाचतो म्हणून आपण माणूस आहोत. तुम्ही जे विचारलं ते खरंच अवघड आहे, कारण आपल्याला पहिली टाळी कधी वाजवली आठवत नाही. तसंच पहिलं काय कधी वाचलं, आपण जेव्हा मुळाक्षर शिकतो तेच आपलं पहिलं वाचन असतं. आणि त्यामुळे तसं सांगणं कठीण आहे, पण एकदम क्लिअरली जे आठवतं मला, एक पुराणातील गमती जमती नावाचं पुस्तक जे मी लहानपणी वाचलं आणि ते खूप एन्जॉय केलं. कारण आपण आध्यात्मिक गोष्टी एक वेगळ्या परिप्रेक्षामध्ये वाचतो. जरा त्या कदाचित आपल्याला बोर वाटू शकतात किंवा, पण हे पुस्तक असं वेगळं होतं की ज्यामध्ये ज्या पुराणातल्या अनेक गोष्टी ज्या फार विनोदी पद्धतीने मांडल्या आहेत, त्यामुळे ते खूप दिवस मला लक्षात राहील. आणि त्यामध्ये अनेक हलकं फुलकं होतं आणि खूप इंटरेस्टिंग होतं. ते मला सांगता येईल पहिलं पुस्तक म्हणून. म्हणजे घरामधलं जे वातावरण आहे त्या वातावरणातून आपण वाचनाकडे वळला. थोडं घरातल्या वाचनाच्या वातावरणाविषयी सांगता येईल का? माझे वडील रयत शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक होते. रयत शिक्षण संस्था आपल्याला माहिती की कर्मवीर भाऊराव पाटलांनी स्थापन केलेली संस्था आहे. 1919 म्हणजे जवळजवळ 100 वर्षापूर्वी फार प्रतिकूल परिस्थितीमध्ये ती गेली होती. त्यामुळे रयत परिवाराशी जवळजवळ 1980 पासून म्हणजे आमचे वडील, आमचे चुलते सगळे त्यामध्ये जोडले गेले होते. आणि तो एक संस्कार होता. आणि वडील शिक्षक असल्यामुळे ते लायब्ररीमधून पुस्तक आणायचे बऱ्याचदा, आणि त्यामुळं ते चांगलं व्यासपीठ होतं सुरुवातीला. आणि आमच्या घराच्या जवळच एक सलून होतं. त्या सलूनमध्ये पेपर यायचे 4-5. आणि मला क्रिकेटची आवड होती, त्यामुळं घरचा पेपर संपल्यावर मी सलूनमध्ये जाऊन बऱ्याचदा पेपर वाचायचो. आणि मी ते माझ्याच मित्राचे वडील होते, त्यामुळे मी दुसऱ्या दिवशी चांगले जर फोटो आले क्रिकेटपटूंचे तर ते कापून घेण्यासाठी पेपर घरी घेऊन जायचे. त्यामुळे तो पण एक वाचनाचा सुरुवातीला खूप चांगला हे मिळाला. आणि ग्रंथालय होतं शाळेमध्ये. सुरुवातीला पण छोटे छोटे पुस्तकं आहेत, शिवाजी महाराजांची पुस्तकं आहेत, शाहू महाराज असतील किंवा कर्मवीरांचीच असतील. इतर माझी जन्मठेप त्यावेळेस वाचलं होतं मी. श्रीमान योगी मी 7वीला असताना वाचलं होतं. तर मग हे अशीच सुरुवात होत गेली. पु ल देशपांडे म्हणजे घरून वाचनाची सुरुवात होती. पण त्यातला एक संदर्भ मला खूप महत्वाचा वाटला की ते सलून मध्ये गेल्याच्या नंतर ज्या माणसाला वाचायची आवड असते त्याला सगळीकडे अक्षरांची एक ओढ लागलेली असते. म्हणजे झोपल्यानंतर पण अक्षरांची हाक ऐकू यावी लागते आणि अक्षरांच्या हाकेच्या दिशेने आपल्याला जाता येतं. तसं ते सलून मध्ये गेले आणि ते सलून मध्ये भले क्रिकेटची आवड असेल पण तरी सुद्धा आपण सतत वाचत राहायला पाहिजे असं तुम्हाला वाटत होतं. शाळेने पण तुमचं वाचन घडवलंय. थोडं शाळेबद्दल, शाळेने घडवलेल्या वाचन सवयीबद्दल. आपण
म्हटलं की जिथं जिथं काही वाचणी असेल ते खरंच वाचायला मजा येते. पण प्रवास करताना सपोज ट्रक जरी असेल, ट्रकच्या खाली पण खूप इंटरेस्टिंग ओळी लिहिल्या असतात. तो पण मला छंद आहे. बऱ्याचदा काही चांगलं दिसलं की मी फोटो काढून माझ्या मित्रांना पाठवतो की काही काही चांगल्या कविता किंवा काय काय असतात भारी गोष्टी. त्यामुळं जे जे वाचता येईल ते सगळं वाचलं पाहिजे. आणि शाळेच्या बाबतीत म्हणाल तर खूप चांगले शिक्षक मला सुदैवाने भेटले. आणि शाळेमध्ये मी ठीकठाक विद्यार्थी होतो, म्हणजे फार एक्सलंट नव्हतो. पण बऱ्याचदा अवांतर काही वर्ग असेल तर मग ते प्रश्न विचारायचे, एखादा वेगळा विषय घ्यायचे आणि मग याचं उत्तर कोणाला माहिती आहे का असं वर्गात ते विचारायचे बऱ्याचदा. आणि अवांतर वाचन बऱ्याचदा पाठ्यपुस्तक सोडून नसायचं बऱ्याच मुलांचं, तर मी बऱ्याचदा सांगायचो उत्तर. तर मग ते कौतुक जेव्हा व्हायचं तेव्हा वाटायचं की नाही आपण करतोय ते काहीतरी वेगळं आहे आणि त्याला अप्रिशिएशन आहे. त्यामुळे अजून ती गोष्ट चांगली वाढत गेली. आणि एक मला आठवतंय मी म्हणजे माझी 10वी झाली होती, मधल्या सुट्ट्या होत्या जवळजवळ 2 महिन्याच्या काळामध्ये. आणि तेव्हा आपल्या मनात यायला लागतं आपल्याला काय करायचं करिअर. तर मी नक्की असं काही केलं नव्हतं, परंतु MPSC UPSC असं परीक्षेबद्दल ऐकलं होतं मी. आणि माझे काही मामाचे मुलं वगैरे त्याची तयारी करत होते. एक दिवस त्यांचा पेपर झाला होता प्रिलिम्सचा आणि आमच्या घराच्या जवळ तिथं त्या अभ्यासाला बसायचे. तर तो पेपर घेऊन ते आले आणि ते चाळत होते की काय काय आले आणि काय लिहिले आपण उत्तर. तर मग मी पण म्हणलं मला पण दाखव काय. मी 10वीलाच होतो. मग ते म्हणले अरे खूप अवघड परीक्षा आहे आणि बघू काय इतिहास भूगोलच आहे म्हणून. मला पण आता आवडीचे विषय माझ्या पण. तर मग मी तेव्हा चाळलं जे पुस्तक, त्यात एक प्रश्न होता जो त्यावेळेस पण मला आला नव्हता, बऱ्याच लोकांना आला नव्हता. त्यात होतं की विभावरी शिरूरकर यांचं मूळचं नाव काय, असा प्रश्न होता. आणि त्यांना काही कल्पनाच नाही की हे सांगू शकेल, कारण मी त्या सुट्टीमध्ये करेचं पाणी पुस्तक वाचलं होतं आचार्य अत्रेंचं, 5 खंड आहे. मग मी मालती बेडकर मला माहित होतं, मी जेव्हा ते सांगितलं त्यांना खूप धक्का वाटला. अरे तुला हे कसं माहित, मी सांगितलं त्यांना. तर मग ते म्हणे अरे असा अभ्यास केला तुला MPSC UPSC का जड जाणार नाही, तू करू शकतो. तेव्हा मग ते ट्रिगर पॉईंट होता की अरे वाचनाची सवय चांगली आहे. हा जो पहिला संस्कार झाला मला कळत, म्हणजे मला अजूनही आठवतं 10वी नंतर असं झालं होतं. तर मग मला वाटतं या 2-3 गोष्टी पुरेशा आहेत. संस्कार म्हणजे काय फारशी लॉंग टर्म प्रोसेस नाही, एखाद्या गोष्ट जो ट्रिगर आहे तो मग मला महत्त्व कळलं की वाचलं पाहिजे आणि आपण वाचलं तर असं असं करू शकतो. त्यामुळं मग या सवयी वाढत गेल्या. एक महत्वाचा मुद्दा यातून पुढे आला आहे. चरित्राची व्याख्या करताना असं म्हटलं जातं की चरित्र म्हणजे काय, तर आवड, नावड आणि निवड यांचा त्रिवेणी संगम म्हणजे चरित्र. म्हणजे 10वीच्या सुट्टीमध्ये सुद्धा आपल्याला आवड कशाची आहे आणि ज्याची आवड आहे त्याची आपण निवड केली पाहिजे असं यांना वाटलं, राहुल सरांना. आणि मग यांचं जे वाचन आहे ते पुढे विकसित होत गेलं. थोडं वेगळा प्रश्न विचारायचा मला. घरामध्ये किंवा महाविद्यालयीन जीवनामध्ये 11वी-12वी करत असताना की हे वाचा आणि हे वाचू नका असं सांगणारं घरामध्ये, शाळेमध्ये आणि महाविद्यालयामध्ये असं कोण होतं ज्यांच्यातनं तुम्हाला हे वाचलं पाहिजे, हे वाचलंच पाहिजे आणि हे नको वाचूयात आपण, असं काहीतरी? असं फारसं कोणी नव्हतं. त्यामुळे सुरुवातीला जे येईल ते आम्ही वाचत गेलो. आणि विशेषतः एकदा नाट्य संमेलन अटेंड केलं होतं, साहित्य संमेलन किंवा जे स्टॉल वगैरे भरतात त्यामध्ये आपल्याला ते रेडीमेड कॅप्सूल असतात ना पॉझिटिव्हिटीचे की यश तुमच्या हातात वगैरे, तसे पुस्तक वाचले होते. पण मग नंतर मला ते काही फारसे आवडेनासे झाले. नंतर ऍक्च्युअल जेव्हा आनंद यादव आले किंवा मग यशवंतराव चव्हाणांचं कृष्णाकाळ, पूर्णबंध वगैरे वाचलं, सह्याद्रीचे वारे, मग वाटलं की हे जरा रिअल आहे. तर म्हणजे आपण वाचू, विचार करू आणि खऱ्या अर्थाने जे आपलं घडत जातो आपण ते हे पुस्तक आहे. आणि ते हळूहळू पटत गेलं. जेव्हा सुदैवाने स्पर्धा परीक्षा जेव्हा करत होतो त्यावेळेस निबंध द्यायचा असतो आपल्याला. निबंधामध्ये अनेक विषय असतात वेगवेगळ्या प्रकारचे. आणि मग निबंधाला आपल्याला कुठली गोष्ट आपल्याला कामाला येईल ते जेव्हा ठरवलं तर मग पर्यावरण आहे, साहित्य, समाज आहे, मानसशास्त्र आहे, अशा गोष्टी आपल्याला कामाला येतील हा डेव्हलप होत गेला. पण तसं कोणी नव्हतं की हे वाचा ते वाचू नये. आणि सुरुवातीला कुठलाही वाचक हा
हलकं फुलकं वाचूनच स्टार्ट करतो. तो डायरेक्ट कोणी भालचंद्र नेमाडे वाचू शकत नाही. त्यामुळं सुरुवातीला बापू काळे किंवा जे सिंपल गोष्टी आहेत त्या आम्ही वाचत होतो. नंतर मग हळूहळू थोडंसं त्यामध्ये स्वतःलाच कळत गेलं, लोक भेटतात, समविचारी मित्र भेटतात, मग आपण फाईन ट्युनिंग होत जातं. एक महत्वाचं विधान मी या ठिकाणी उद्धृत करतो याला पुढे घेऊन जात असताना. वाचक कसा घडतो याच्याबद्दल अरुण टिकेकरांनी आपलं चिंतन व्यक्त केले आणि ते असं म्हणतात की कथा कादंबरी यांचं जे वाचन आहे हे वाचनानंतर आपण दररोज जसं जेवण करतो तसं हे वाचन केलं पाहिजे. पण खरा वाचक कोणता किंवा खरं वाचन सुरू झालं असं कधी मानावं, तर जेव्हा तुम्हाला एखादं वाचन बौद्धिक आणि भावनिक दोन्ही पातळीवरती तुम्हाला अस्वस्थ करायला लागतं तेव्हा तुमच्या वाचनाची सुरुवात होते असं अरुण टिकेकर म्हणतात. साधारणतः 10वी-11वीच्या वयात यांना वाटतंय कृष्णाकाठ वाचलं पाहिजे, त्याच्या अगोदर वाटतंय की कथेचं पाणी वाचलं पाहिजे आणि मग वैचारिक साहित्याच्या वाचनाकडे तुम्ही वळताय. एक वर्गवारी आपल्याकडे केली जाते, ललित साहित्य आणि वैचारिक साहित्य. खूप सारी तरुण पिढी पुढे बसले आहे. यांना जर विचारतात ना की तुम्हाला कुठल्या लेखकापासून वाचायला आवडतं, तर बहुतांशी पहिल्यांदा चेतन भगतकडे जातात आणि चेतन भगत त्यांना आवडतं. आता खरं तर हे तुम्ही सांगायला पाहिजे की चेतन भगत आवडण्यात काही वाईट नाही, पण खूप वेळा चेतन भगत वाचतायत म्हणजे अपराध करतायत याच पद्धतीनं तरुणांना कोणीतरी सांगतं. मला अरुण टिकेकरांचं पुढचं विधान असं आहे की टिकेकर म्हणतात की वाचताना कथा आणि कादंबरीचं वाचन तुम्हाला मनाच्या मोकळेपणाकडे घेऊन जातं आणि वैचारिक साहित्याचं वाचन तुम्हाला बुद्धीच्या मशागतीकडे घेऊन जातं. तुम्ही स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाकडे नंतर वळला, पण मनाची मशागत करणारी म्हणजे बुद्धीची मशागत करणारी पुस्तकं तर तुम्ही सांगताय, पण मनाला मोकळेपण आणणार असं कोणतं पुस्तक, अशी कोणती कादंबरी, असा कोणता कथासंग्रह असा लक्षात आहे तुमच्या की जे वाचून डोळ्यामध्ये घळाघळा पाणी आलं आणि तुम्ही मोकळे झाला? अरिस्टॉटलच्या भाषेत तुमचं कॅथार्सिस झालं. कॅथार्सिस होण्यासाठी असं आसरूच यायला पाहिजे असं नाही. ती इंटरनली सबकॉन्शियसली त्या गोष्टी होत असतात. परंतु दलित आत्मकथा जेव्हा मी वाचल्या पहिल्यांदा, तर तो एक पॉइंट होता की कारण आपण एखादी गोष्ट भोगलेली नाहीये आणि दुसऱ्याबद्दल आपण जेव्हा वाचतो आणि त्याचं दुःख आपल्याला त्यातून जाणवतं, तर ही फार मोठी लेखणीची ताकद आहे. आणि मला वाटतं दलित आत्मकथनांमध्ये ती प्रचंड ताकद आहे आणि जी एका प्रकारे वैचारिक क्रांतीच आहे. आणि ज्या पद्धतीने रई सोनकांबळेंचं आठवणींचे पक्षी आहे, तर ते इतकं ज्याला इतकं निर्लेप, इतकं निखळ आणि इतकं बघून पण तो ज्या पद्धतीने प्रेमने लिहिलेलं आहे, साध्या पद्धतीने मराठवाडी जी बोली, आपला लातूर, अहमदपूर, चेरळ या परिसरात त्यांचं सगळं घडलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचा अनाथपणा, त्यांचं एक बालपणातलं विश्व, एका बाजूला सनातनी व्यवस्थेमधलं एक चांगुलपणा, तो पण त्याच्यामध्ये काही अंशी प्रकट होतो. आणि मग त्याला जे असे शिक्षक भेटतात त्यांनी त्याचं दुःख, त्याला जर दुःखाचं निवारण करायचं तर त्यांनी लिहिलं पाहिजे असं त्याला सांगतात आणि मग तो लिहित जातो. त्यामुळे कुठेही आक्रस्ताळेपणा नाहीये किंवा कुठेही जास्त ओरड वगैरे नाहीये, परंतु तरी पण आपल्या मनाला जो संस्कार होतो तो फार मोठा आहे. त्याला फार एका समीक्षकांनी म्हटले की स्वतः शोषणाचे विदारक विष पचवलं पण वाचकांच्या आधी अमृताचा कुंभ देतं. हे एक फार मोठं एक वैशिष्ट्य आहे. आक्रमाशी शरणकुमार निंबाळ्यांचं, त्यांच्यावर अक्षरशः जनावरांचं शेण धुवून त्यातले ते दाणे वाळून खाण्याची वेळ आलेली आहे. हे एक आपण जेव्हा वाचतो तेव्हा वाटतं की आपण काहीच केलेलं नाही, आपण काही भोगलेलं नाही, त्यामुळे दुसऱ्याचं दुःख, त्याला एम्पथी म्हणतो आपण, कंपॅशन आहे, एम्पथी, हे जे गुण आहे दुसऱ्याबद्दल विचार करण्याचे, हे त्यातूनच डेव्हलप होतात आणि ते मग पहिल्यांदा त्याचं कॅथार्सिस त्या पद्धतीने झालं आणि हा एक फार मोठा टर्निंग पॉइंट होता. तर मला वाटतं सुरुवातीला ते सांगता येईल. हा फार नोंद घेण्यासारखा मुद्दा आहे की
दलित साहित्याने आणि दलित साहित्यामधल्या आत्मकथनाने जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा बदलला याबद्दल कर्डिले सर सांगतायत. दलित साहित्यामधलं अत्यंत लखलखतं तेजस्वी नाव हा श्रोत्यांमध्ये आपल्या समोर बसलेला आहे. दत्ता भगत सर या ठिकाणी समोर बसलेले आहेत आपल्या. आणि दलित साहित्य हे एकूण भारतीय साहित्यामध्ये मराठी प्रांतासाठी किती वैभवशाली आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. दलित साहित्य तुम्ही वाचत होता, थोडा वेगळा प्रश्न विचारतो मी. हे सगळं वाचून जेव्हा तुमचं झालं तेव्हा तुम्ही जेव्हा पदवीचं शिक्षण घेत होता, मला वाटतं न्यू आर्ट सायन्स कॉलेज जे रेसिडेन्शियल त्या कॉलेजमध्ये तुम्ही शिक्षण घेत होता, या तुमच्या वाचनानं तुमची भाषा घडवण्याचं काम केलं का? वाचनातून तुमची भाषा घडत गेली का? उत्तर लेखनासाठी जी भाषा लागते, अभिव्यक्तीसाठी जी भाषा लागते, आता वळून बघताना तुम्हाला वाटतं का की या वाचनातून तुमची भाषा पण घडत गेली? नक्कीच भाषा घडवायची असेल तर वाचन हा सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला उपाय आहे. त्यामुळं आपण जे वाचतो आणि आपल्याला असं वाटतं की आपण पण असं लिहिण्याचा प्रयत्न केला पाहिजे, त्यामुळं निश्चितपणे त्याचा मला फायदा झाला. फक्त UPSC साठी जी काही भाषा आहे ती भाषा आणि साहित्याची भाषा यात फार फरक आहे. UPSC मी म्हटलेलं आहे की तुम्हाला रिलिव्हंट, मिनिंगफुल आणि सक्सेंट म्हणजे अर्थपूर्ण, संक्षिप्त तुम्हाला लिहायचं आहे, समर्पक लिहायचं आहे. त्यामुळं ते फार काटेकोर लिहायला लागतं. साहित्याची भाषा ही थोडी अलंकारिक असते आणि त्याला एक वेगळा दर्जा असतो जो की वैचारिक आणि ललित्यामध्ये फरक पडतो, तो फरक पडतो. त्यामुळं ती झाली, पण मी काटेकोरपणे मला असंच लिहायचं आहे. मला जो कधी कधी गल्लत होते UPSCचा अभ्यास करताना, आपण वाहवत जाऊन कधी कधी ज्ञानार्थी बनतो आणि परीक्षार्थी कमी होतो. त्यामुळे खूप चांगले वाचक आणि खूप चांगले अभ्यासू मुलं पण माझ्या मित्रांचे दुर्दैवाने होऊ शकले नाही, कारण माझ्या डोळ्यासमोर होतं की परीक्षा आणि हे असं लिहायचं मला. त्यामुळं तो एक काटेकोरपणा आवश्यक होता. त्यामुळे मी स्वतःला त्या चौकटीमध्ये बांधून घेतलं होतं. परंतु निश्चितपणे भाषा इम्प्रूव्ह वाचनाने होतेच 100%, याच्यामध्ये काय निर्विवाद सत्य आहे. आणि दलित साहित्याबद्दल आपण आधी कॅथार्सिस कडून दलित साहित्याकडे आलो आणि आपण 2-3 आत्मकथनांबद्दलच बोललो. परंतु पुढे मग नामदेव ढसाळ वगैरे वाचल्यानंतर मी अजून फार इम्प्रेस झालो. त्यांची शैली फार वेगळी होती. म्हणजे साहित्यामध्ये इतका भाषेचा मोडतोड केलेली आहे त्यांनी, इतक्या प्रतिमा त्यांच्या अफाट आहेत, तर ते मी फार इम्प्रेस झालो त्यांनी. आणि इतकं लेअर्ड, म्हणजे आपण म्हणतो ना चेतन भगत किंवा इतर काय, ते सिंगल लेअर वालं लेखन आहे. नामदेव ढसाळांचं जे लिखाण आहे ते फारच अफाट वाटलं मला नंतर. म्हणजे कविता त्यांची आहे की अशाश्वतीतलं तारांगण आणि संगीतीच्या धारेवरील प्रेम, आयुष्य मला आत्ता कुठं आवडू लागलं. आता हे आपल्याला लगेच कळणार नाही काय म्हणायचं, परंतु त्याच्यामध्ये असा अभिप्राय आहे की जेव्हा दलित साहित्यामध्ये व्यक्तीचा प्रवास चालू झाला, तर पहिला उद्देश काय होता की माणसाला माणूस म्हणून घडवायचा आपल्याला. ज्या माणसाला सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा मिळालेली नाहीये आणि तो सगळ्याच गोष्टीपासून वंचित आहे, आपल्याला एका लेवलला त्याला घेऊन जायचंय, हा त्यांचा दृष्टिकोन गोलपीठामध्ये जो 72ला लिहिला. त्यामुळे तिथं ते खूप अग्रेसिव्ह आहे, ती त्यांची स्टाईल आहे. परंतु जेव्हा हेच ढसाळ 95ला पुढे गेले, मॅच्युअर झाले, ग्लोबलायझेशन 91ला झालं, त्यामध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की खेडी सोडा, खेडी अहंकाराची डबकी आहे, शहराकडे जा. त्यामुळे लोक अनेक शहरात आले होते, जे गावगाड्यामध्ये दुर्दैवाने त्यांना तो सन्मान, सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा मिळाली नाही. त्यामुळे ते तिथं पोहोचले आणि तिथं पोहोचल्या क्षणीच इकडं ग्लोबलायझेशन, नवीन अर्थसत्तेचा उदय झाला. त्यात सगळेच नागवले गेले असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामध्ये आपण किड्या मुंग्यासारखं रेंगत राहिलो. मग मला एकीकडं ती तीव्र जीवन लालसापणे की मला अरे आता कुठं माणूस झालोय आणि मला या सगळ्या गोष्टी पाहिजे, आणि दुसरीकडं मला ते स्पिरिच्युअल लेवल पाहिजे, म्हणजे आपण ज्याला म्हणतो की चैतन्य किंवा अशाश्वतेतलं तारांगण जे आहे ते पण पाहिजे आणि संगीताच्या धारेवरचं प्रेम पण पाहिजे. आणि आत्ता मला आयुष्यात आवडायला लागले, म्हणजे आता कुठल्या गोष्टी मिळत आहेत. तर मला हा जो द्वंद्व आहे, तर इतकं मल्टीलेअर ढसाळांचं लेखन नंतर ते बघितलं. हा मुद्दा यासाठी पण महत्वाचा आहे की
वाचनातून पुढे आलेले असतात तेव्हा त्यांचं जीवनाकडं साहित्याकडे पाहण्याचं आकलन लखलखीत होतं. अन्यथा आपण असे पण काही अधिकारी बघतो सेन्सॉर बोर्डवरती असलेले की त्यांना कोण नामदेव ढसाळ हे सांगावं लागतं. त्यांना माहितीच नसतं नामदेव ढसाळ कोण आहे. म्हणून ही खूप महत्वाची गोष्ट मला वाटते. आपण जसं ढसाळांचं नाव घेतलं, ढसाळांबद्दल असं म्हटलं जातं की खरोखर मराठी साहित्यामध्ये जर नोबेलच्या तोडीचा लेखक कुणी असेल तर ते ढसाळच आहे. म्हणजे ढसाळांना नोबेलच मिळाला पाहिजे या पद्धतीची मागणी अगदी महाराष्ट्राच्या बाहेर, मराठी विश्वाच्या बाहेर पण करतात. पण जसं ढसाळांबद्दल आहे तसंच त्या काळामध्ये नारायण सुर्वे पण आहेत. नारायण सुर्वेंचा म्हणून, त्यांच्या कवितांचा म्हणून तुमच्यावरती काय प्रभाव राहिला? नारायण सुर्वे फार म्हणजे त्यांना असं म्हटलेलं की शब्द चिमटी पकडून त्याच्यावर घनाचे घाव घालून घडवणारे, शब्द घडवणारे कवी आहेत आणि स्वतः ते जगलेले आहेत. ते म्हणजे स्वतः कामगार म्हणून जगलेले आहेत. त्यामुळे त्यांची फार प्रत्येकारी कविता आहे आणि कुठल्याही आपण म्हणतो मार्क्सवादच्या टिपिकल चौकटीच्या बाहेर जाऊन त्यांनी भारतातल्या महाराष्ट्रातल्या कामगारांचं जे चित्रण केलेलं आहे आणि त्याच्यात विद्रोह पण आहे, त्याच्यामध्ये वैचारिकता पण आहे, याचा एक संगम आहे सुर्वेंच्या कवितेमध्ये. तर सुर्वे फार अफाट कवी आहेत आणि त्यांची कविता पण आता पाठवते. स्वप्ने खुंटीवर टांगून मान मोडून काम करणाऱ्या वास्तवाच्या नावाने, पोलाद वितळून मनासारखा आकार देणाऱ्या झोपडीच्या नावाने, चहाच्या मळ्यातील पत्ती खडून शिरलेल्या दळदार बोटांच्या नावाने, भार पेटून मोकळी होऊन पाहणाऱ्या गर्भवती कवितेच्या नावाने, गर्भारगतीच्या नावाने, पत्तीच्या मिणमिणत्या प्रकाशात कापली होती आपलीच ज्याने नाळ, त्या शतकात की आता सुरू होत आहे संध्याकाळ. म्हणजे सगळं कामगारांचं विश्वच उभं केलेलं आहे. अशा अनेक कविता आहेत सुर्वेंच्या. आपला 2 दिवस दुःखात गेले, 2 वाट पाण्यात गेले, विचार करतो आहे किती राहिले डोळे उन्हाळे, भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बरबाद झाली. या कविता त्यांच्या अफाटच आहेत. त्यामुळं त्या फार अपिलिंग आहे. आणि असं पण म्हटलेलं आहे की जेव्हा जो मुशायरा वगैरे असतो, ज्या गझल किंवा हे कव्वाली पेश करणारे लोक ज्या पद्धतीने करतात आणि त्याच्यामध्ये एक रॉ आणि रस्टिकनेस पण असतो. जसं क्लासिकल मैफिलमध्ये सगळंच याच्यामध्ये असतं, सगळ्या मीटरमध्ये, तसं या मुशायरा आणि कव्वालीमध्ये लोकांना बरोबर घेऊन जाण्याचं एक त्यांची रीत असते. त्यामुळे थोडासा एक रॉनेस आहे तो यांच्या याच्यामध्ये आहे. नारायण सुर्वेंच्या कवितेमध्ये ती फार भिडणारी कविता आहे. त्यामुळे ते पण माझे फेवरेट आहे. तसे तर खूप आहे, पण आता आपण विषय निघाला सुरू. एक महत्वाची गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे की खरं तर यमक आणि अनुप्रासाने नटलेली कविता पाठवणं फार सोपं असतं. पण सुर्वेंची अख्खी कविता या ठिकाणी करलेली सरांनी, आणि तीही मला वाटते त्यांनी महाविद्यालयीन जीवनामध्ये किंवा स्पर्धा परीक्षेच्या तयारीच्या काळामध्ये वाचली असेल, ती त्यांना अगदी पाठ झालेली आहे. साहित्याचं लक्षण सांगताना असं म्हणतात की चांगलं साहित्य ते जे तुमच्यामध्ये सेन्स ऑफ सेन्सिटिव्हिटी तयार करतं. ही जी सेन्सिटिव्हिटी आहे ना, ती कर्डिले सरांची कुठून आली याची मुळं जर आपण शोधत गेलो ना तर ती आपल्याला साहित्यामध्ये सापडते. पण मध्ये तोडतो त्या सुर्वेच्या एका कवितेत म्हटलं की नव्या जगातलं नवे जग कसं असेल, त्यामध्ये त्यांनी म्हटले की नव्या नवेलीला वळणावरून येताना ड्रायव्हर पण गाडी आपल्याला चालवत असेल. आपण आता रेकलेस जे गाड्या चालवणारे बघतो, तो असा विचार त्यांनी मांडलेला आहे. सुर्वे भविष्यामध्ये सगळं जग खूप देखणं होईल, खूप चांगलं होईल या पद्धतीची आशा बाळगत होते. कधी कधीच त्यांना फक्त असं वाटत होतं की आदमी झालाच असता, बकरा महान झाला, जिंदगीमध्ये पुरा अंधेर झाला आणि माणूस शब्दाला जाईल असा कोण आहे देवाला. सुर्वेंची दुर्दैवाने ही कविता खरी ठरली. ज्या कवितेचा उल्लेख तुम्ही केला ती कविता खरी ठरली नाही. पण आपण जिल्हाधिकारी म्हणून इथे आल्याच्या नंतर मला वाटतं
मी थोडं पुढे जातो. हे सगळं तुम्ही करताना स्पर्धा परीक्षांसाठी जेव्हा तुम्हाला विषय निवडायची वेळ आली, विशेषत्वाने युपीएससीला जेव्हा तुम्हाला विषय निवडायचं होतं, तेव्हा वाचनाने तुम्हाला काय मदत केली आणि तुम्ही कोणते विषय निवडले? मी जेव्हा युपीएससी करायचं ठरवलं आणि दिल्लीला गेलो त्यावेळेस मला असं सांगण्यात आलं होतं की असे विषय की स्कोरिंग आहे आणि लिटरेचर हा तेवढा स्कोरिंग असण्याची शक्यता कमी असते, कारण त्याची मांडणी आणि नॅचरली फरक आहे गणित आणि साहित्यामध्ये. त्यामुळं असे विषय की मार्क पडतील, म्हणजे जॉग्राफी आहे 120 मार्काचे साईड्स पार्ट केल्या दाखवले की 120 मार्क पडतील असं, आणि सायकोलॉजी तेवढं स्कोरिंग होतं, त्यामुळे जॉग्राफी सायकोलॉजी हे माझे चॉईस होते. पण मी दिल्लीला गेलो आणि जवळजवळ मी 8 महिने राहिलो तिकडे, 8-9 महिने. परंतु मला ते वातावरण काय सूट झालं नाही. म्हणजे आम्ही ज्या ठिकाणी राहत होतो तो एरिया असेल किंवा खाण्यापिण्याच्या बऱ्याचशा अडचणी व्हायच्या, रेंट खूप जास्त होतं. तर आणि त्याच सुमारास काही महाराष्ट्रातले मुलं मुलाखत द्यायला दिल्लीला आले होते, त्यांचे मराठी लिटरेचर ऑप्शन होते. त्यांच्याशी चर्चा केली तर ते म्हणले, असं मी 1 तासभर बोललो असेल तर त्यांना पण वाटलं की तू करू शकशील असं त्यांनी मला सांगितलं. मग मी इकडं आलो, परत पुण्यामध्ये आलो आणि थोडा सिलेबस वगैरे पेपर बघितले जुने आणि मग वाटलं करू शकतो आणि मग तो घेतला. परंतु याला आधीचा जो आहे आपलं, आपण ज्याला म्हणतो ना संचित, आपलं कल्चरल कॅपिटल, आणि आधी कुठलाही हेतू ठेवून नव्हतं वाचलं, पण ते असं वाटलं की आपल्याला कामाला येईल, त्यामुळे त्याचा आपसुकच फायदा झाला. म्हणजे युपीएससीच्या परीक्षेसाठी सरांनी मराठी साहित्य हा विषय ऑप्शनल म्हणून निवडला. पहिला जॉग्राफी होता. बिलकुल, पहिला जॉग्राफी आणि दुसरा साहित्य, त्यातल्या त्यात मराठी साहित्य. मला हे यासाठी सांगितलं पाहिजे, आपण सायन्स कॉलेजमध्ये बसलोय, हे सायन्स कॉलेजचं सभागृह आहे, पण आता एकंदरीत विशेषत्वाने एनईपीच्या नंतर भाषा आणि त्यातल्या त्या भाषेच्या साहित्यातलं काय भविष्य आहे, भाषा या विषयाला आता भविष्यच काय राहिलंय, या पद्धतीचा एक उपयुक्तता आणि दृष्टिकोन फार वेगानं पुढे येतो. म्हणजे साहित्य शिकून काय आहे, साहित्य वाचून काय आहे, असं ज्यांना ज्यांना वाटतं त्याच्यासाठी ही नोंद आपण जी सांगितलेली आहे विषय निवडीची, ऑप्शनल विषय निवडीची, ती महत्वाची असं मला वाटतं. बिलकुल. ऑप्शनल निवड हा एक फार छोटा पार्ट झाला, कारण किती 40-50 लोक लिहित असतील ऑप्शनल आपल्या शेकडो कोटीच्या देशामध्ये, पण त्याचे भाषेचे फायदे त्याच्या पलीकडे खूप आहे. भाषा आणि साहित्य जर आपण वाचलं तर त्याच्यातून इतिहास समजतो, भूगोल समजतं, मानसशास्त्र समजून घ्यायचं असेल, समाजशास्त्र समजून घ्यायचं असेल, इंडोलॉजी सारखे मानववंशशास्त्र असेल, तर साहित्यामध्ये सगळ्या गोष्टी दडलेल्या असतात. फक्त आपण कुठल्या प्रकारचं साहित्य वाचतो त्याची वर्गवारी करून त्या पद्धतीने जर बघितलं तर साहित्यावर आपला सगळी समज वाढते. त्यामध्ये मला असं वाटतं की साहित्य सगळ्या ह्युमॅनिटीचा संगम एका प्रकारे, आणि तसे अनेक लोकसाहित्यामध्ये खूप साऱ्या गोष्टींचे आपल्याला दाखले देता येतील. आपण जर म्हटलं की मोहनजोदडोचा शोध लागला त्यावेळेस ते तिथले लोक साहित्यामध्ये ते मड्यांची टेकडी म्हणायचे, ही मड्यांची टेकडी, त्यांना माहित नव्हतं काय झालेलं आहे, कधीतरी झालं असेल, आणि लोकसाहित्य जसं एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं त्याचं संक्रमण होत जातं तसं, आणि त्याच्या मागचा कार्यक्रम नाव नसतो, फक्त मड्यांची टेकडी त्याला नाव पडतं, तर ती मड्यांची टेकडी सगळे म्हणायचे. नंतर तिथं खरंच एक संस्कृती दडली गेली होती आणि तिथं नंतर मोहनजोदडोचा शोध लागला. त्यामुळं आपल्या लोकसाहित्यामध्ये जुन्या अनेक खुणा असतात. जसं आपल्याला शिरूर तालुक्यात इनामगावला ताम्रपाषाण चारकोलीतील कल्चरचे भांडे सापडले, मडकी अजूनही सापडतात. तिथं पण एक म्हणजे भारतातलं एकमेव ज्याला बसलेल्या अवस्थेत दफन केलेले एकमेव तिथे सापडलेले तिथे बॉडी म्हणजे त्याचे अवशेष सापडलेले. तर तिथं पण लोक जर आपण गेलं आणि चर्चा केली तर तिथं अशी समज होती की इकडं जायचं नाही, इकडून खापर आणलं तर डोळे जातात किंवा काय. त्यामुळे आपल्या जुना ज्या हिस्ट्री प्रिझर्व करण्याची जी टेंडन्सी होती, भले ती वेगळ्या याच्यातून असेल तर काही ना काही क्लूज साहित्यामध्ये असतात. आपला एकंदरीत प्रवास कसा झालेला आहे त्याचे अनेक क्लूज आहेत. त्यामुळं साहित्य समजून घेणं, आपला समाज समजून घेणं हे खूप
महत्वाचा आहे. आणि जसं आपण लाईफ जगायचं असेल तर पैसे लागतात, पण ते चांगलं जगायचं असेल तर कल्चर लागतं. आणि कल्चरचा सगळ्यात महत्वाचा जो गाभा आहे तो भाषा आणि संस्कृती आहे. त्यामुळं जो रस आहे, जीवनातला रस, तो साहित्याशिवाय येऊ शकत नाही. नाहीतर मग कोरडेपणा आणि निरसपणा एवढा असतो. तर ते साहित्याचं जर तुम्हाला आवड असेल ना, तर असे खूप क्षण येतात तुमच्या लाईफमध्ये ज्यांनी वाटतं अरे, जे आपण म्हणतो ना असे जे क्षण असतात, अरे काय भारी गझल आहे किंवा काय सुंदर गाणे, काय छान लिहिलंय. आणि त्यावेळेचा जो आनंद आहे ना, तो शब्दात आपण वर्णन नाही करू शकत. जो हे वाचतच नाही किंवा चांगले मूवीज बघत नाही त्याला ते कधी कळणार पण नाही. त्यामुळं जीवन सुंदर आहे ते साहित्यामुळेच आहे. त्यामुळे त्याची प्रत्येक वेळी युटिलिटीज बघायची हे पण काही योग्य नाही. वा, म्हणजे अवधूत परळकरांनी एक मत असं मांडलं होतं, वाचन संस्कृतीची झाडाझडी ती घेत असताना की विशेषतः 1991 नंतर उपयुक्तता नावाचं एक मूल्य आपल्या जगण्याच्या केंद्रस्थानी असं आलं की प्रत्येक गोष्टीचं हे करून उपयोग काय हे आपण तपासून बघायला लागलो. संजय जोशी समोर बसलेले आहे, चांगलं गाणं ऐकून काय फायदा आहे, चांगलं पुस्तक वाचून काय फायदा आहे, चांगली पेंटिंग बघून काय फायदा आहे. म्हणजे कशाचाही फायदा आपण बघायचा आणि तोही त्यातल्या त्या भौतिक फायदा आपण बघायचा. तर या फायद्यांना हाती काही लागत नाही. एक नोंद निसटून जाईल म्हणून केवळ पुस्तकांचं वाचन महत्वाचं नाही, लिखित साहित्याचं वाचन महत्वाचं नाही, लोकसाहित्याचं वाचन पण तितकंच महत्वाचं आहे किंवा लोकसाहित्य समजून घेणं पण तितकंच महत्वाचं आहे. असा एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी कर्डिले सरांनी सांगितलेला आहे. थोडं वेगळ्या प्रश्नाकडे तुम्हाला घेऊन जातो. आपली भारतीय परंपरा असं मानते की दोन पद्धतीचे लेखक असतात. म्हणजे त्या दोन प्रवृत्तीचे लेखक असतात किंवा प्रवृत्तीचे लेखक असतात. एका प्रवृत्तीच्या लेखकाला म्हटलं जातं व्यास प्रवृत्तीचे लेखक आणि दुसरे असतात वाल्मिकी प्रवृत्तीचे लेखक. व्यास प्रवृत्तीचे जे लेखक असतात ना, त्यांचं साहित्य रौद्र, विक्राळ, अस्ताव्यस्त आणि प्रचंड असतं. महाभारत हे त्याचे उदाहरण. आणि वाल्मिकी प्रवृत्तीचे जे लेखक असतात ते सौम्य, नेमस्त आणि नेटकेपणाचं प्रतिनिधित्व करणारे. तुमच्या आतापर्यंतच्या वाचन आयुष्यात वाल्मिकी आणि व्यास दोन्ही प्रवृत्तीचे लेखक तुम्ही वाचले असतील, तरी तुम्हाला कुठल्या प्रवृत्तीचे लेखक हे थोडे जास्त जवळचे, जास्त आवडणारे वाटतात? तसं मला वर्गवारी करता येणार नाही, कारण मला दोन्ही प्रकार आवडले. जे साहित्य जे इंटेन्स आहे आणि जे कॅप्चर करतं इसेन्स, तो मग किती क्लासचा करतं की मासचा करतं किंवा ते कुठल्या प्रकारे करतं याला मला महत्त्व नाही वाटत. म्हणजे मला गौरी देशपांडे प्रचंड आवडतात, जरी त्या 1-2-3% स्त्रियांचं जग त्यांच्या येत असेल. श्रीधर व्यंकटेश केतकर ब्राह्मण कल्याण, त्यांनी 2-3% लोकांचं हे केलं असेल. आणि आनंद यादव झोंबी लिहिणारे, त्यांनी अनेक ज्या ग्रामीण कृषी संस्कृतीतल्याचं हे केलं असेल. अनेक देशमुख सर इथे बसलेले आहेत, त्यांनी पण कृषी संस्कृतीवर व्यापक पद्धतीने लिहिलेले आहेत. त्यामुळं मला वाटतं की अशी क्लासिफिकेशन नाही करता येणार. विंद करंदीकर आहे, त्यांनी आपण सगळ्याच गोष्टी लिहिल्या आहेत. म्हणजे त्यांच्या इतक्या उदाहरणं, रूपक, प्रतिमा इतक्या आहेत. म्हणजे वेस्टर्न जगापासून आपल्या पुराण काळात म्हणजे कुठली असं क्षेत्र नाही, इतकं नॉलेजेबल कवी मी बघितलेलं आहे. आणि एकीकडे ढसाळ पण आवडतात, ज्यांनी एकदम शिवराळ भाषा वापरली, कुठलेही तडजोडीचे सगळे खूप उद्ध्वस्त केलेले आहेत. आणि बालकवी कुसुमाग्रज पण आवडतात मला. त्यामुळं कुठल्या कवीचं कुठलं काम आहे, कुठली कविता आहे, तर त्यामुळं तेवढं फक्त घेण्याकडे कल असतो किंवा आवडतं. या दोन प्रवृत्तींचा संगम करताना निखिलेश चित्रे जे म्हणतात ना, ते राहुल सरांना लागू होतं. ते म्हणतात व्यास आणि वाल्मिकी वर्गवारी कशाला पाहिजे, व्यासल्मिकी करूयात आपण. आणि मला वाटतं मग या पद्धतीचं किंवा योगी अरविंदांच्या भाषेमध्ये भारतीय संस्कृतीचा स्वभावच आहे असिमिलेशन. म्हणजे जे जे मुक्त माहिती आपण घेऊयात ना, वर्गवारीच्या भानगडीमध्ये कशाला पडायचं. मर्ढेकर आणि मुक्तिपदांचे खूप वाद होते. त्यामध्ये पण मुक्तिपदांनी ज्यांनी वडोदर कादंबरी खूप छान लिहिली आणि मग पण त्यांचं होते काहीतरी पॉझिटिव्ह लिहायचं, म्हणजे काहीतरी
जीवनदर्शी पाहिजे, आशावादी पाहिजे. आणि मर्ढेकरांच्या कवितेमध्ये नकारात्मकता येत होती, कारण जे नवसाहित्य झालं होतं, म्हणजे जेव्हा दुसरं महायुद्ध झालं, करोडो लोक मारले गेले, आणि जे जे मोठे कलाकार होते, चार्ली चॅप्लिन असेल किंवा जागतिक कलाकार होते, त्यांना वाटायला लागले काय आपलं म्हणजे आपण कथा, साहित्य, चित्रकला सगळं करतो, परंतु आपलं प्रयोजन काय, काय अर्थच नाही. त्यामध्ये मग अस्तित्ववादी विचारसरणी आली, त्यामध्ये फ्रान्स काफ्का वगैरे लिहिलं. आपल्याकडे नवकवितेमध्ये निरर्थकता, उदिस्ता, शून्यता आपण त्याला म्हणतो, ते आलं. त्यामुळं हे दोन डोकं होते आणि दोघांनी एकमेकावर बरीच त्यांची वाद झाला किंवा अनेक हे झालं. परंतु आपण तटस्थपणे बघितलं की दोघांच्या कलाकृती आवडतात. तसं मला तरी पर्सनली असं वाटत गेलं, मे बी UPSC मध्ये ते बॅलन्स करण्याची सवय लागते ना, की एखाद्या गोष्ट सगळ्या पैलू बघायचे. त्यामुळे मग तशी कुठली गिफ्ट झाली नाही की नाही हेच असं. त्यामुळे तेही चांगलं वाटलं आणि यातले चांगलं जे आहे ते आवडलं. नाहीतरी समतोल किंवा बॅलन्स हा कपिल सरांच्या एकूण जीवनाचा आणि प्रशासनाचा स्वभावच आहे. थोडा वेगळा प्रश्न विचारतो. मुळात खरं तर आपण ज्या काळामध्ये जगतो आहोत, त्या काळामध्ये कुठलं तरी एखादं मुख्य पद आपल्याला जेव्हा मिळतं, तेव्हा एक वेगळ्या पद्धतीचा सिंड्रोम आपल्यामध्ये येतो. त्याला सायली सिंड्रोम म्हणतात. म्हणजे हा सायली सिंड्रोम एकदा अंगामध्ये आला ना, की सगळ्यांनी आपली तारीफच करत राहायला पाहिजे असं वाटायला लागतं. म्हणजे आजूबाजूला असणारे कर्मचारी, आजूबाजूला असणारा मित्रपरिवार यांनी जहां बना तुसी ग्रेट हो असं म्हटल्याशिवाय आपण साहेब झालो असं वाटतच नाही. असा हा काळ आहे. अशा या काळामध्ये जिल्हाधिकारी असून सुद्धा, साहेब असून सुद्धा साधेपणा, संवेदनशीलता, सौजन्यशीलता या सगळ्या गोष्टी तुमच्या विचारामध्ये, व्यवहारामध्ये इतक्या दिसतात. मला वाटतं ह्या सगळ्या तुम्ही ज्या पद्धतीचं जीवन जगताय त्यातनं आलेल्या आहेत, पण साहित्याचा एक खूप मोठा ठसा तुमच्यावर पडलाय असं वाटतंय. तुम्ही कधी याकडे वळून बघितलंय का? मला असं वाटतं की आपण म्हणजे आपल्याकडे जे नम्रपणा येण्याच्या काही गोष्टी असतात, त्याच्यामध्ये एक पहिली गोष्ट की निसर्गात जर गेलो आपण, फिरलो, सह्याद्री आहे, ट्रेकिंग केलं, त्यामध्ये पण वाटतं की आपण काय किरकोळ आहे आपण आणि कुठल्या गोष्टीचा हे बाळगण्यात काय अर्थ नाही, अशी भावना येतेच निसर्गाकडे. आणि दुसरं मला वाटतं की वाचनामध्ये पण सुरुवातीला मला वाटतं की यशवंतराव चव्हाणांचं जे वाचन आहे त्यामध्ये असं वाटतं की इतकी मोठी व्यक्ती आणि त्यांनी लिहिलेलं जे आहे आणि आता आपण जे बघतो तर ते सगळंच फार जाणवतं. म्हणजे त्यांचं आता ऋणानुबंधामध्ये ते एक लिहिलंय त्यांनी, ऑफिसमध्ये बसलेले लोक, खूप प्रचंड लोक आले होते काम घेऊन काहीतरी, कुणीतरी बोलता बोलता म्हटलं की तुमचं ते गावाकडचं आजवळचं जुनं घर पडलं. तर ते म्हणे की मी काम करत होतो, लोकांना भेटत होतो, पण माझ्या डोक्यात ते जुनं घर आणि त्याच्या शेजारी ती कुलसुमदादी म्हातारी होती, मुस्लिम म्हातारी होती, आणि तिथं मी ते सगळं तुम्ही त्याच्यावर हेच लिहिलं, धडाच लिहिला. तर इतकी माणूस संवेदनशील होते किंवा त्यांचा जो याचा ऋणानुबंधामधला पहिला जो आईवर लिहिलेला जो लेख आहे त्याच्यामध्ये पण त्यांनी शेवटी म्हटलेलं एक त्यांचे आईचं निधन होतं, तर तेव्हा त्यांनी म्हटलं की बाहेरचं मोठेपण किती मोठं असलं तरी घरातलं लहानपण हेच मोठं असतं. आणि जेव्हा आई जाते तेव्हा जुन्या पिढीला आपल्याशी जोडणारा एकमेव धागा तो गळून पडला आणि आपल्याला एका म्हणजे आपण वेगळ्या जगात आलो असा एक भाव त्यांना झाला. आणि त्यांना आठवलं की लहानपणी विठ्ठलाला ते जायचे आणि मग त्या आता म्हणे मी शासकीय फार तामझामामध्ये महापूजेला जातो मुख्यमंत्री म्हणून, परंतु लहानपणीला त्या गर्दीत जायचं आणि आईचं बोट धरून आणि मग आई म्हणायची की यशवंता बोट सोडू नको, घट्ट पकड, चुकशील. तर आता असं वाटतं की ते बोट मोकळं आहे. तर हा माणूस तो लिहितोय, मग तो किती संवेदनशील असेल किंवा किती. त्यामुळे मला वाचल्यामुळे तो खूप प्रभाव पडला. त्यामुळे असं वाटतं की छोट्या मोठ्या गोष्टी, किरकोळ गोष्टी चालून काय हे करायचं. मुळात यशवंतरावांची जडणघडण करण्यामध्ये सुद्धा त्यांना
त्यानुसार सुद्धा बदल केले आहे. बरीचशी तरुण पिढी बसली आहे म्हणून थोडं वेगळ्या प्रश्नाकडे येतो. आपण जेव्हा विदर्भामध्ये आपली पोस्टिंग झाली आणि पोस्टिंग झाल्याच्या नंतर वॉटर कपची स्पर्धा आली, पाणी फाउंडेशनची स्पर्धा आली. या मुलाखतीच्या निमित्तानं थोडंसं सावरून बघत असताना मी असं बघितलं की त्या वॉटर कपच्या स्पर्धेमध्ये मग विदर्भ जिंकणार म्हणजे वरुडमध्ये आपण होता आणि सोबत आपलं जे कुटुंब आहे त्या कुटुंबामधून पण स्पर्धा चालू होती की त्या जिथे आहे म्हणजे प्रियंका मॅडम जिथे आहेत त्या जिंकल्या पाहिजे. आणि म्हणून पाणी फाउंडेशनच्या YouTube चॅनलवरती या दोघांना वॉटर कपल असं म्हटलेलं आहे. वॉटर कपल अत्यंत उत्तम काम त्यांनी पाणी फाउंडेशनचं जे आहे त्या काळामध्ये यांनी केलेलं आहे. माझा प्रश्न त्याच्याशी निगडीत नाही. माझा प्रश्न असा आहे की पाणी फाउंडेशनने तुम्हाला वॉटर कपल म्हटलंय तसं ती रीडर कपल पण आहे. रीडर तर थोडं कमी वाचतं माझ्यापेक्षा, पण म्हणजे आता थोडंसं वाचायला सुरुवात केली आहे, तुलनेने कमी आहे. म्हणजे रीडर कपल नाही म्हणतात कारण त्यांचा पिंड थोडा वेगळा होता, लॉ आणि फिजिक्स, त्यानंतर मग स्पर्धा परीक्षा, पण आता चांगलं वाचायला सुरुवात केली. आणि जसं तिकडं वाचायला चालू झालंय तसं जो छोटा रणवीर आहे त्याला पण हळूहळू एक अक्षरांची ओढ लागली आहे. आता फार लहान आहे तो पण तरी सुद्धा तो वाचतो, आम्ही तो प्रयत्न करतो. आता ते कुमाऊचं नरभक्षक पुस्तक आहे जिम कॉर्बेटचं, तर ते त्या गोष्टी खूप छान आहेत. तर त्या एखादी गोष्ट किंवा तोतोचा जपानीज बाल साहित्य याच्यावर ते पुस्तक आहे, त्यामुळे तशा काही गोष्टी वाचल्या तर मुलांना आवड लागू शकते. तर आम्ही कधीतरी वाचतो रात्री एखादी गोष्ट त्याची वाचायची का जातक कथांमधल्या गोष्टी पण चांगल्या, एखादी गोष्ट रोज वाचली तर त्यांना आवड लागू शकते. आताचा काळ जरा डिफिकल्ट आहे मोबाईलच्या आक्रमणामुळे, तरी मला वाटतं की लागू शकते. त्यामुळे सगळ्याला पडलेला प्रश्न असा आहे की तुम्ही वाचत वाचत इथपर्यंत आलात, पण आता एवढ्या सगळ्या प्रशासकीय जबाबदारीच्या काळात वाचनासाठीचा वेळ मिळतो? फार कमी मिळतो. वेळ मिळाला तरी जी आपल्याला मनाला जे व्यग्रता खूप असते किंवा ते लिंक सारखी तुटणे किंवा काहीतरी अचानक काम सारखं येतं, त्यामुळे थोडंसं येतं. मला वाचताना रेंगाळाची सवय, म्हणजे मी वाचून पुढे जात नाही, किंवा मला ते ऑडिओ बुक आहेत ना ते पण मला ते तेवढंच जमत नाही, कारण आपण एखाद्या गोष्ट वाचून थांबायचं असतं आपल्याला, ते पुढं बोलत जातं, त्यामुळे ते मला जमत नाही. मी त्या पुस्तकांसोबत जास्त फ्रेंडली आहे आणि एखादी गोष्ट जर दिसली तर मी सर्च करतो नेटवर आणि मग परत तिथे येतो. जसं हिंदू वाचताना मला पहिले 50-60 पण एवढे जड गेले आणि त्यामुळे मी खूप सारं त्याच्या पुस्तकावर लिहून ठेवलं. ते लिहून कळल्याशिवाय पुढं ते जाता येत नाही, त्यामुळे मग असं होतं की त्याच्यावर लिहिणं, नोंदी करणं, पेन्सिलनी असं बरंच मी करतो. त्यामुळे कधी कधी वेळ पण लागतो मला. हिंदू मी 2-3दा घेऊन ठेवून दिलं होतं, मग परत मधल्या काळामध्ये मी जरा ह्याला होतो, निवांत पोस्टिंगला होतो, त्यावेळेस मी वाचलं सगळं पूर्ण केलं. श्याम मनोहर यांनी एके ठिकाणी असं नोंदवून ठेवलंय की वाचक आपण काय पद्धतीची मानसिकता घेऊन वाचायला जातो यानुसार ठरतं आपण जे काही वाचतो ते आपल्याला कळतं का कळत नाही. मला असं वाटतं की ती निवांत मानसिकता बाकीच्या सगळ्या लोकांना इतकी असते ज्यांनी खरं तर खूप वाचायला पाहिजे. पण ॲलन गिबनचं एक विधान आहे की खरं तर आजपासून 100-200 वर्षाच्या काळाच्या अगोदर, म्हणजे मराठीमधलं पहिलं पुस्तक 1840ला प्रकाशित झालं. 1840ला म्हणजे आपण जर विचार केला तर आपल्याकडं वाचनाची म्हणून ते फार दीर्घ परंपरा नाही, आपल्याकडे श्रवणाची म्हणून एक दीर्घ परंपरा आहे. पण अपेक्षा होती टिळकांना, अपेक्षा होती बाबासाहेब आंबेडकरांना किंवा त्या काळातल्या लोकांना की नंतर आपलं वाचन खूप वाढत जाईल, जशा सोयीसुविधा मिळतील तसं वाढत जाईल. पण आता आपण बघतोय जितकं माणूस सुखवस्तू होतोय तेवढं वाचनापासून दूर जातोय. बरोबर. म्हणजे उत्तम उत्तम घर ज्यांच्याकडे आहेत त्यांना विचारावं लागतं पण ग्रंथालयाची जागा कुठे आहे, अशी ही जी परिस्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये मला वाटतं
म्हणजे जे वाचन आहे ते वाचनाकडे वळलं पाहिजे लोकांनी. याच्यासाठी कुठली महत्वाची गोष्ट आहे आताच्या काळात? काय करणं महत्वाचं? बराच अवघड प्रश्न आहे, कारण हे चॅलेंज आम्ही पण फेस करतोय. अलीकडच्या काळामध्ये मोबाईलचं जे आक्रमण जे झालेले आहे, रील्स सगळ्यात मोठं डिस्ट्रॅक्शन आहे. त्यामुळे आपण आपल्या मेंदूवर एवढा बंबार्डमेंट माहितीचं होतंय आणि लगेच पुढं जाण्याचं जे आपल्या ब्रेनला सिग्नल मिळतो, आपण परत बघतो, पुढचं बघतो. वाचनात कसं थोडा संथपणा आहे. एखाद्या गोष्टी रजिस्टर्ड जेवढी व्यवस्थित होते तेवढी रिट्रायवल पण त्याचं चांगलं होतं. त्यामुळं ही लक्षात कुठली गोष्ट राहत नाही आपल्या, पण बंबार्डमेंट जास्त होते. व्यग्रता ही जी आहे ती ब्रेनची वाढते. त्यामुळं खरी खोटं गोष्टी व्हेरीफाय करण्याचं कुठलं मेकॅनिझम त्याच्यामध्ये नाहीये. तर हे जरा डिफिकल्ट काळ आहे. परंतु जसं मी सांगितलं की छोटे छोटे जर काय आपण एखादं पान वाचलं, थोडं वाचलं, एखादं आर्टिकल वाचलं, तर हे हळूहळू करावं लागेल. मी प्रयत्न काही प्रमाणात केले. मी चंद्रपूरला होतो त्यावेळेस जवळजवळ 500 शाळांमध्ये आम्ही लायब्ररी केली. त्यामध्ये वर्ध्याला 173 शाळांमध्ये ग्रंथालय बजाजकडून आम्ही हे घेऊन केलं. आणि मग साहित्य संमेलनाला पण आम्ही असं केलं होतं की तुम्ही मुलांना कथा, जे पुस्तक वाचून जे काही लिहा ते लिहा, कविता लिहा, कथा लिहा, कसं किती खराब लिहा, काही नाही, त्याचं एक बुक करा कंपाईल. तर आम्ही ते बाल साहित्य कट्ट्यावर पब्लिकेशन केलं होतं, जेणेकरून 2, 5, 10% जे काय मुलं वाचतील ते वाचतील. परंतु वाचून लिहायला जर लावलं तर मला वाटतं अजून थोडंसं हे होईल, विशेषतः शाळांमध्ये. तर तो विचार करू येईल आपण असं काही करण्याचा. तसं प्रयत्न करायला हवे. म्हणजे भौतिक संपन्नता येईल, पण ज्याला एक सांस्कृतिक समृद्धी आपण म्हणूया, ती येण्यासाठी वाचनाकडे वळावंच लागेल. 100% वळावं. मला एका सर्बियन कादंबरीकाराचं विधान आठवतं की तो असं म्हणतो की जोपर्यंत या जगात बंदूकधारी सैनिकांपेक्षा पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या जास्त आहे, तोपर्यंत जगातल्या मानवी सभ्यतेला धोका नाही. पण आता मला वाटतं दिवसेंदिवस की ही सभ्यता संकटात आली असं आपल्याला वाटण्यासारखी परिस्थिती आहे. थोडा वेगळा प्रश्न तुम्हाला विचारतो की आपण जेव्हा वर्ध्याला होता तेव्हा साहित्य संमेलनाच्या आयोजनामध्ये आपली अत्यंत महत्वाची भूमिका होती. बऱ्याच वेळा असं बोललं जातं की आपण ज्या ज्या जिल्ह्यामध्ये जातात तिथे साहित्य संमेलन होतं आणि ते संमेलन फारच यशस्वी होतं. 99वं साहित्य संमेलन आता झालंय. 100व्या साहित्य संमेलनाची चर्चा चालू झाली आहे. आपण नांदेडचे जिल्हाधिकारी आहात आणि आपण तिथे असताना तिथे साहित्य संमेलन फार यशस्वी होतं असं म्हटलं जातं. याचा अर्थ आता जे 100व्या साहित्य संमेलन आहे, कारण इतके दिग्गज साहित्यिक नांदेडमध्ये आहेत. 2 अत्यंत मोठे कादंबरीकार, 2 मोठे कवी, वैचारिक साहित्यामधला ज्यांना दीपस्तंभ म्हटलं पाहिजे, शेषराव मोरे सर आहेत, श्रीकांत देशमुख सर आहेत, मनोज बोरगावकर आहेत, साहित्यिकांचे नव्हे दत्ता भगत सर आहेत. तर 100व्या साहित्य संमेलन नांदेडमध्ये, कारण राहुल कर्डिले सर हे या ठिकाणचे जिल्हाधिकारी आहेत. अशा पद्धतीचं काहीतरी स्वप्न बघायला काही हरकत आहे का? आम्हाला खूप चांगलं आहे. माझा त्यामध्ये फार कमी असतो, पण मला झालं तर या सगळ्या मंडळींकडून मला आनंद होईल. आणि नांदेडची वेगळी ओळख अशी आहे की नांदेडमध्ये फक्त एका अर्थाने टीचिंग प्रोफेशन मध्ये जे लोक आहेत ते साहित्यिक आहेत अशातला भाग नाही. नितीन जोशी सर या ठिकाणी बसलेले आहेत. नितीन जोशी सर सुद्धा स्वतःला साहित्यिक मानत नाहीत, पण ते पण साहित्यिक आहेत, कवी आहेत, फार उत्तम कवी आहेत. मी थोडं वेगळ्या प्रश्नाकडे तुम्हाला घेऊन जाणार आहे. तो प्रश्न या पद्धतीचा आहे की ई बुक जेव्हापासून आले तेव्हापासून जी पुस्तक संस्कृती नावाची जी गोष्ट आहे ती धोक्यात आली असं मानलं जातं. म्हणजे वाचनालय आता धोक्यामध्ये आली असं मानलं जातं. तुम्ही काय विचार करता? ई पुस्तकांमुळे वाचन संस्कृती विकसित झाली आहे का झाली नाही? म्हणजे ई पुस्तकं वाचली जातात. तुम्ही वाचता ई पुस्तकं? ही पुस्तकं मी पर्सनली वाचत नाही, परंतु आपल्याला टेक्नॉलॉजी जी बदलते आहे त्यामुळे ते ऍक्सेप्ट करावं लागेल. कारण किंडल खूप सारे लोक वाचतात, इझी आहे वाचायला ते. आणि तुम्ही ऍटोमॅटिक तुमच्या हजारो पुस्तकं असतात. त्यामुळं जर रिसोर्स वाईज बघितलं तर ते खूप रिसोर्सफुल गोष्ट आहे. त्यामुळं ती प्रमोट करणं किंवा ती आपल्या हातात नाही. मुळात काय गोष्टी आहेत आत्ताच्या काळामध्ये
आपण फक्त दर्शक आहोत. त्यामुळं एखादी गोष्ट प्रमोट करणे हे करणं हे आपल्याला फक्त आपण म्यूट स्पेक्टेटर आहोत. त्यामुळं आपल्याला जे काही चांगलं करायचं आहे ते आयदर कसं करता येईल हाच विचार केला पाहिजे. जर होत असेल तर वापर, आणि जर आपल्याला शक्य नसेल आणि दुसरं मुद्रण व्यवसाय किंवा याच्यामध्ये पण पुढे मागे चॅलेंजेस येतील. जसं आता मीडियामध्ये प्रिंट मीडियामध्ये खूप सारे चॅलेंजेस आले, थिएटरमध्ये मूवीज समोर चॅलेंजेस आले, आता OTT कडे गेले. उद्या OTT पण चेंज होईल. ते आपल्या कॅपॅसिटीच्या बाहेरच्या गोष्टी आहेत. परंतु मला असं वाटतं की जी बदलत जाणाऱ्या टेक्नॉलॉजीमध्ये आपला जो स्पेस आहे तो आपल्याला शोधावा लागेल. सर ज्या पद्धतीचे विधान करतायत किंवा ज्या पद्धतीचे मत व्यक्त करतायत, उंबरतो इको नावाचा एक महत्वाचा जो विचारवंत म्हणूयात, भाष्यकार म्हणूयात, लेखक म्हणूयात, तो असं म्हणतो की पुस्तक नावाच्या गोष्टीला आणि वाचन नावाच्या सवयीला मृत्यू नाही. दिस इज नॉट द एंड ऑफ द बुक नावाचं त्याचं पुस्तक आहे. ज्या पुस्तकात तो असं म्हणतो की चाकाचा शोध जसा मानवी संस्कृतीमधला मूलभूत शोध आहे, तसंच पुस्तकाचा आणि वाचनाचा शोध हाही मानवी संस्कृतीमधला मूलभूत शोध आहे. जोपर्यंत माणसाला जिज्ञासा आहे जग जाणून घेण्याची आणि जगणं जाणून घेण्याची, तोपर्यंत वाचनही संपुष्टात येणार नाही आणि पुस्तकही संपुष्टात येणार नाही. ही गोष्ट मात्र अगदी पक्की. मला तुम्ही पण याच्याशी सहमत असाल असं वाटतं. सहमत. बिलकुल. आता एक थोडा वेगळा प्रश्न मी घेतो. आता मला याचं तुम्ही जे उत्तर द्याल, काही लेखकांची वर्गवारी केली जाते. एक वर्गवारी आहे मेंदू व्यापून टाकणारे लेखक. पहिली वर्गवारी मेंदू व्यापून टाकणारे लेखक. दुसरी वर्गवारी मेंदू कुरतडून टाकणारे लेखक. तिसरी वर्गवारी मेंदूची मशागत करणारे लेखक. आणि चौथं मेंदूला आळशी बनवणारे लेखक. मेंदूला आळशी बनवणारे लेखक. असं म्हटलं जातं सध्या की आता ज्या पद्धतीचं लेखन वाढतंय ते मेंदूला आळशी बनवणारे लेखक जास्त वाढत आहेत. मेंदू कुरतडणारे किंवा मेंदूची मशागत करणारे लेखक कमी होत आहेत. तुमचं याच्याबद्दलचं काय पद्धतीचं आकलन किंवा निरीक्षण आहे? मेंदूला आळशी बनवणारे लेखक अजून वाचले नाही आहेत. मला दाखवा कसे. मेंदू व्यापून टाकणारे बालचंद्र नेमाडे, मेंदूची मशागत करणारे नरहरी कुरुंदकर निश्चितपणे मोठे लेखक. परंतु हे मलाही उत्सुकता निर्माण झाली की आळशी करणारे लेखक कसे असतील, त्या शक्यता नाकारतात. आता थोडा याला जोडून प्रश्न विचारतो. असं म्हटलं जातं की एखादा लेखक जेव्हा आपण वाचायला चालू करतो, एखादं पुस्तक आपण वाचतोय आणि बघता बघता तो लेखक आपलं बोटच सोडत नाही नंतर, म्हणजे तो वाचतच जातो. याला म्हटलं जातं बोट पकडणारे लेखक. दुसरा एक लेखक असा असतो की जे वाचल्यानंतर तो एक साहित्य प्रकार नाही तर अनेक साहित्य प्रकार हाताळत असेल तर सगळे साहित्य प्रकार वाचून बघावे वाटतात. नेवाऱ्यांचा दाखला तुम्ही दिला, कविता पण लिहितात, कादंबरी पण लिहितात, अजून पण त्यांचं लेखन आहे. याला म्हटलं जातं हात पकडणारे लेखक. तिसरे लेखक असे असतात की जे तुम्हाला एका अर्थानं ज्याला मोक्ष प्राप्तीचा आनंद म्हटलं जातं, कैवल्याची प्राप्तीचा आनंद सोपवण जो म्हटलं जातं, याला मिठी मारणारे लेखक म्हणतात. म्हणजे बोट पकडणारे लेखक, हात पकडणारे लेखक, मिठी मारणारे लेखक, हे तीन पद्धतीचे लेखक असतात. तुम्हाला मिठी मारणारे लेखक भेटलेत का? मिठी मारणारे लेखक असंच कधी विचार नव्हता केला, पण ग्रेसचं म्हणता येईल. ग्रेसच्या कविता मला तशा फार आवडतात. सगळ्या जरी कळल्या नाही काही नंतर कळतात, परंतु त्या फार अट्रॅक्टिव्ह आहेत. म्हणजे त्याला तरल तलम आत्ममग्न भावस्पर्शी असं त्याला लिरिकल उदासी त्याच्यामध्ये ते फार छान आहे कविता. आणि त्याच्यामध्ये पण एक कविता मला आठवली, पांढरे शुभ्र हत्ती मग अंधार वनातून गेले, ते जिथे थांबले होते ते वृक्ष पांढरे झाले. आता आधी लक्षात नाही आलं, नंतर मग विचार केला की अंधार म्हणजे जडाला चैतन्याचा स्पर्श झाला आणि ते सगळं चैतन्य झालं असं त्यांना म्हणायचं. तर ते खूप छान कविता असतात. हरिकाचं पात्रातली वेल साधी निनादोनी घंटा कशा वाकेला,
प्रभूला खेळांना कळेना कुठे क्रूस न्यावा, प्रभूने अशा पापण्या झाकल्या. त्यामुळे ती अशी जरा गेत आहे, ती खूप छान आहे. आणि त्यात खूप छान म्हटलंय, मला वाटतं दवी कुलकर्णींनी म्हटलंय, जे कुणालाही जे सांगता येत नाही अशा रहस्य क्षणांची दैवी नीती सांभाळणारा कोपरा प्रत्येकाच्या मनात असतो. ग्रेसचा त्या कोपऱ्यात जाण्याचा एक हे असतो, वेध असतो, किंवा आपल्या अस्तित्वाच्या मुळाशी जाण्याचं जी हे आहे. त्यामुळं जी उदासी आहे ती ग्रेसच्या कवितेमध्ये आहे. आणि जी उदासी कुठल्याही भौतिक अभावामुळे आलेली किंवा आर्थिक विवंचनेतून आलेली नाहीये, ती आदिम आहे आणि आपल्या मानवी देहाला चिकटून आलेली उदासी. ही उदासी पण भारी असते. आपल्याला अलीकडं लोकांना बोर झालेलं आवडत नाही, पण बोर पण व्हायला पाहिजे, ही पण भारी भावना आहे. तर त्या ग्रेसच्या कवितेतले मला वाटतं. आणि तो एक मिठी मारणारा कविता म्हणू शकतो. मिठी मारणारा कवी ग्रेस. आणि का मिठी मारली याचं पण म्हणजे खरं तर भल्या भल्या मराठीच्या प्राध्यापकांना सुद्धा मी असल्यामुळे म्हणतोय, ते बाकी दुसऱ्यांबद्दल ते फार मनावर घेऊ नका कोणी. ग्रेस करता करता अवघी आपली शिक्षकी व्यवसायाची हयात संपून जाते, तरी पण ग्रेस त्यांना कळत नाही. आणि ग्रेस कळत नाही म्हणून मग बऱ्याचदा मराठीत कुठं मिठी मारणारा लेखक आहे, मराठीत कुठं मिठी मारणारा कवी आहे, या पद्धतीचं काहीतरी होतं. पण राहुल सरांनी त्यांचं जे आकलन आहे ते आकलन या ठिकाणी नोंदवलंय. धन्यवाद. याला जोडून असणारा थोडासा वेगळा प्रश्न आहे. तो वेगळा प्रश्न या पद्धतीचा आहे. महाराष्ट्रामध्ये वाचन संस्कृती न रुजण्याची जी अनेक कारणं सांगितली जातात, राजन कवच सरांनी असं निरीक्षण नोंदवलंय की मराठी नावाच्या भाषेला अगोदर मोडी लिपी होती. आणि ही लिपी मराठीचं म्हणून जे काही सौंदर्य आहे, मराठीचं म्हणून जे काही मराठी प्रदेशाच्या मनातला आक्रोश आहे, वेदना आहे, खंत आहे, हे सगळंच्या सगळं मराठी प्रदेशाचा अवकाश व्यक्त करण्याचं सामर्थ्य मोडी लिपीमध्ये होतं. पण मराठीनं मोडी न स्वीकारता मराठीला काहीशी दूरची असणारी देवनागरी स्वीकारली. या कारणामुळे सुद्धा जो मराठीचा वाचन संस्कृतीचा विकास आहे तो नीटपणानं होऊ शकला नाही, असं एक निरीक्षण त्यांनी आपले वाङ्मय वृत्त जे आहे सतीश काळसेकरांचं त्याच्यामध्ये नोंदवलेलं आहे. तुम्हाला असं काही वाटतं का? गवसर जे म्हणताय की मोडी लिपीच्या ऐवजी देवनागरी स्वीकारली आणि देवनागरीनं जे काही मराठीतलं होतं ते पकडण्यामध्ये देवनागरी काहीशी अक्षम ठरली किंवा पुरेशी नाही ठरली. मला असं वाटतं की आपण प्रमाण भाषा जास्त फोकस केली हा एक असू शकतो. कारण कुठल्याही भाषेचा जो मेन गाभ आहे तो लवचिकता, साधेपणा, सोपेपणा आहे. प्रमाण भाषेमध्ये जर आपण खरंच बोलायला लागलो तर जड आणि दुर्बल वाटू शकतं. हे जर आपण तुम्ही कोल्हापूरची भाषा घेतली किंवा अहिराणी, वराडी, तर त्या भाषेमध्ये गोडवा आणि सौंदर्य आहे. आणि ते आपण जसं मागं आपले साळुंखे सर म्हटले होते की एक भाषा अकादमी केली पाहिजे आणि या सगळ्या गोष्टींना सर्टिफाय केलं पाहिजे. म्हणजे आपण परीक्षेत लई शब्द लिहिला तर त्याला कुठलं लिंग्विस्टिक न्यूनगंड डेव्हलप होता कामा नये, याच्यामुळे जास्त हानी झाली. आणि मोडी लिपी तर छान होतीच. म्हणजे मोडी लिपीमध्ये जर आपण जे जुने काही ट्रान्सलेटेड जर काही पत्र बघितले किंवा शिवाजी महाराजांची भाषा किती छान आहे. छोट्या ह्याच्यात लिहिण्याचं त्यांचं जे तुम्ही त्यांचं आरमाराचं झाडांचं लिहिलेलं पत्र असेल किंवा कुठलाही पत्रामध्ये एकदम रोखठोक स्पष्ट आणि करारीपणा, म्हणजे लेखनातून स्वभाव कळणे असा जो प्रकार आहे तो शिवाजी महाराजांच्या बाबतीत पण आहे. तर ती भाषा म्हणजे मोडीचीच तो ट्रान्सलेटेड याच्यात वाचलेली, मोडी तर वाचता येत नाही. पण त्याच्यापेक्षा मला असं वाटतं की आपण प्रमाण भाषा जास्त फोकस केली, आपल्या सगळ्या व्यवहाराची ती भाषा बनलेली आहे. आणि त्यामुळं तो एक मला हा प्रकार वाटतो. त्यामध्ये लवचिकता, साधेपणा, सौंदर्य कमी होत चालतं. आता मी एकदा नंदुरबारला गेलो होतो ट्रायबल अटॅचमेंटला 10-15-12 वर्षापूर्वी. त्यामध्ये एक पावरा तिथं कम्युनिटी आहे, पावरा भाषा बोलतात ते. तर त्या मुलगा होता, तो जनावर चालत होता, त्यांनी कानात हे घातला होता, हेडफोन. मग मी तर विचार करायला तू हे काय कानात, याला काय म्हणतात, तुम्ही काय म्हणता याला? तो म्हणला गेला डचटणी म्हणतो आम्ही. हा त्यांनी शोधलेलं सत्य होतं. काहीतरी इंटरेस्टिंग
वाचलेला हे दिलंय तेवढं महत्व दिलेलं नाही. खरं त्याच्यामधला जो लहेजा आहे ऐकायला ती छान वाटते. पण आता माझी पण भाषा इकडे राहून ती थोडी प्रमाणाकडे गेली याचं मला वाईट नाही वाटत. पण तो एक मेजर हे की आपण बोली भाषा फोकस नाही केलाय. मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याकडे आपण येतो आहोत. अनौपचारिक संवादाच्या शेवटच्या टप्प्याकडे. वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी काय करता येईल यासाठी रवींद्र किंबहुने यांनी काही उपाय सुचवले. अर्थात ते प्रशासक म्हणून करता येण्यासारखे उपाय असल्या कारणामुळे मी त्याच्याकडे येतो. रवींद्र किंबहुने असं म्हणतायत की जसे फिल्म ऍप्रिशिएशनचे कोर्स असतात त्याच पद्धतीने साहित्याचे ऍप्रिशिएशनचे जे कोर्स आहेत ना ते कोर्स हे अनिवार्य असले पाहिजे. म्हणजे फिल्म आपण ऍप्रिशिएट करतो पण साहित्य कसे ऍप्रिशिएट करायचं याचे काही कोर्सेस होत नाहीत. याचे काही कोर्सेस असायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? तो असायला पाहिजे. त्यातलं जे सौंदर्य उलगडून जर दाखवलं ना तर मग आपल्याला ते कळतं की अरे हे असं झालंय त्याला. त्यावेळेस मग आपल्याला त्याचं महत्व कळतं. बऱ्याचदा ते कळलं नाही तर माणूस मागं फिरू शकतो. त्यामुळे अप्रिशिएशन पाहिजे. आणि ज्या चांगल्या गोष्टी ज्या श्रेष्ठ कलाकृती आहेत त्यांना आपण म्हणजे इमिडिएट त्याचं एक्सपोज तुम्ही होऊ शकत नाही. तुम्हाला थोडं अप्रिशिएशन किंवा त्याला रसग्रहण ते माहीत पाहिजे, त्यांना कळलं पाहिजे. त्यामुळे असे कोर्सेस निश्चितपणे करायला पाहिजे. पण परत फिरून मुद्दा येतो की आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये त्याचं काय स्थान आहे. हा एक दुर्दैव हा एक पॉइंट आहे. परंतु प्रत्येक गोष्ट जशी आपण फायनान्शियल करत नाही. आपला एक मोकळा वेळ किंवा ज्या आपल्या हॉबीज म्हणून असे काही कोर्स जर कोणी चालू केले तर निश्चितपणे काही लोक तर त्यातून तयार होतील. तरी पुढचा एक उपाय असा सांगितला आहे की ज्या पद्धतीनं आपण वेगवेगळी प्रशस्तीपत्र आणि प्रमाणपत्र जी आहे ती नोकरीसाठी ग्राह्य धरतो त्या पद्धतीने यांना उत्तम पद्धतीचं साहित्य सगळं वाचलेलं आहे अशा पद्धतीच्या प्रमाणपत्राची एक सोय करावी. आणि साहित्याचं जे वाचन आहे ते एखाद्या क्रीडे स्पर्धेमध्ये मिळवलेल्या प्रावीण्य इतकंच महत्वाचं मानावं असं रवींद्र किंबहुने म्हणतायत. हेही पटण्यासारखं. त्याची परीक्षा करणं जरा आवड राहील. अच्छा विचार चांगला आहे. विचार चांगला गालिबने म्हटलेलं काय अच्छा दिल मैदानी दिल को बैला. त्यांच्या एका शेवटच्या उपायाकडे मी येतो. ते असं म्हणतायत की विशेषत्वाने जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांनी आपले जे सबऑर्डिनेट आहेत त्यांना आणि जे राजकीय पक्षाचे नेते आहेत त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना पुस्तकं वाचणं जे आहे ना ते पुस्तकं वाचण्याची सवय लावण्यासाठी काहीतरी वेगळे प्रयत्न केले पाहिजे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांचे जे कोणी सबऑर्डिनेट असतील त्यांना म्हणजे आठवड्याची मीटिंग असताना किंवा महिन्याभराची मीटिंग असताना याचं काय झालं त्याचं काय झालं त्याचं काय झालं असं वेगवेगळ्या समस्येच्या अनुषंगाने जशी चर्चा होते तशी त्यामध्ये पुस्तकाच्या पण अनुषंगाने चर्चा व्हावी अशी किंबहुने सर म्हणतायत. याच्याबद्दल जे लोक खूप कामात आहेत त्यांच्याकडे जे कमी कामात त्यांना जर भार दिला तर जास्त आम्ही असं करत होतो. आमच्या बऱ्याचशा अधिकाऱ्यांची चर्चा करतो प्रवासात त्याच्यात काय वाचले अलीकडे काय. पण त्याला सिस्टमिक स्वरूपात करणं जरा मला माहित नाही किती कारण ऑलरेडी ओव्हरबर्डन असताना या गोष्टी कामात करणं जरा डिफिकल्ट आहे. ही नोंद मी यासाठी पण सांगत होतो की जरा बाबडेपणा बंगालमध्ये आणि विशेषत्वाने केरळमध्ये आपल्याकडं एकीकडे आपण आपलं राज्य हे खूपच पुढे आहे आपली संस्कृती पुढारलेली आहे वगैरे म्हणतो. बंगालमध्ये माझ्या वेगवेगळ्या मित्रांच्या माध्यमातून मी जेव्हा चर्चा करतो तेव्हा बंगालमध्ये साधारणतः प्रत्येक गावामध्ये तुम्हाला पुस्तकाचं दुकान दिसेल, पुस्तकाचं वाचनालय दिसेल आणि पुस्तकांवरती गप्पा मारणारी माणसं सुद्धा दिसतील. हीच परिस्थिती काहीशी केरळमध्ये सुद्धा आहे की केरळमध्ये सुद्धा वाचणाऱ्या लोकांची संख्या महाराष्ट्रातल्या लोकांपेक्षा जास्त आहे. तर त्यातलं एक महत्वाच्या बाबतीत माझं मत थोडं वेगळं असेल. मी काही गावाला तिथले बघितलेले आहे. केरळच्या बाबतीत निश्चित मी सहमत आहे. पण बंगालच्या बाबतीत तर मला काय असं दिसलं नाही. कोलकात्याच्या बाबतीत आहे. कोलकात्याच्या बाबतीत आहे. शेवटच्या मुद्द्याकडे मी येतो. आता आपण रॅपिड फायर घेणार आहोत.
अशी एक विनंती मी तुम्हाला करेन. ललित साहित्य की वैचारिक साहित्य? ललित ललित साहित्य. ललित साहित्य. ललित साहित्यामध्ये कविता की कादंबरी? कविता. तिसरा प्रश्न आहे, पडद्यावरचं वाचन का कागदावरचं वाचन? पडद्यावरचं कागदावरचं. स्क्रीनवरचं वाचन. पुढचा प्रश्न आहे माझा, हा थोडासा याचं उत्तर मला तुमच्याकडनं म्हणजे मी जास्त उत्सुक आहे हे उत्तर ऐकण्यासाठी. वर्धा की नांदेड? तुलना करण्यासाठी काही इक्वॅलिटी पाहिजे. तुम्ही 2.5 वर्ष होते ते 1 वर्ष झाले. याचा अर्थ 1.5 वर्षानंतर अजून एक मला ठरवावी लागेल, अजून एक संवाद ठेवावा लागेल, असं पण त्याचा क्वॅलिटी पाहिजे तुलनेला. अजून याला जोडूनच असणारा एक पुढचा काहीसा अत्यंत म्हणजे काहीसा वेगळा वाटेल पण थोडासा मला महत्वाचा वाटणारा प्रश्न आहे. तो या पद्धतीचा आहे की जेव्हा आपण वाचन सार आणि प्रतिसाद असं म्हणतो आहोत, आपल्या या कार्यक्रमाचं नाव वाचन सार आणि प्रतिसाद असं आहे, तर अशा वेळेस वाचनासाठीचं पुस्तक आणि त्याच वेळेस पाहण्यासाठीचा सिनेमा, दोघांपैकी एकाची निवड करायची. ते डिपेंड्स कलाकृती कुठली. दोन्ही उत्तम आहे पण निवड एकाची करायची. सिनेमा करायचा. ओके, हाही खूप महत्वाचा मुद्दा आहे. खूप वेळा जे कोणी उत्तम वाचक असतात ते उत्तम वाचक सिनेमा पाहणं हे सुद्धा एका अर्थानं वाचनाचंच एक्सटेन्शन आहे. हे आपण नीटसे समजून घेऊ शकत नाही. शेवट शेतकऱ्यांनी म्हटलं नाही आपल्याला इतकं रॉ मटेरियल आहे सिनेमासाठी, आपण ते पुरेसं वापरत नाही भारतामध्ये. साहित्य हे सिनेमाचं रॉ मटेरियल. अगदी शेवटाकडे जाताना एक महत्वाचं कोटेशन घेतो आणि मी शेवटाकडे जातो. महत्वाचं कोटेशन असं आहे की होमो पोएटिक्स या ग्रंथामध्ये डॅनिलो किश नावाचा एक लेखक आहे. डॅनिलो किश होमो पोएटिक्स या ग्रंथात तो म्हणतो, बायबल, कुराण आणि माइन काम्फ यासारखं केवळ एक पुस्तक वाचणाऱ्या लोकांच्या धार्मिक राजकीय श्रद्धा उग्र रूप धारण करतात. म्हणून पुस्तकाचं वाचन करत असताना केवळ एकच पुस्तक वाचणारे लोक हे न वाचणाऱ्या लोकांपेक्षा अधिक धोकादायक आहे, असं त्याचं विधान आहे. याच्याशी तुम्ही सहमत आहात? हो बरोबर. कुठलं पण एकच पुस्तक आणि एक आपण प्रमाणित म्हणून एक कुठली गोष्ट, त्यामुळं जे पुस्तक कुठलं आहे किंवा एखादी गोष्ट क्रॉस व्हेरीफाय करायला पाहिजे. असं विंदा करंदीकरांनी म्हटलं की आपल्या निष्ठांचे साचे सारखे फोडून परत अनोळखी होतं. हे करत राहिलं पाहिजे. अरे हे आपण चुकीचं आहे. परत जसं गांधीजी म्हणायचे की नाही मी आता मी उद्याचा मी वेगळा असेल. त्यामुळं हे महत्वाचं आहे. क्रिटिकल अँगल पाहिजे. जसं आपण नरहर कुरुंदकरांना मानतो, क्रिटिकल त्यांचा अँगल होता की तर्क, परखड विश्लेषण, तर ते पाहिजेच नाही. म्हणजे रिंदाची जे कविता आहे ॲडम आणि ईव्हवर, की तिला म्हटलेलं असतं की तुम्ही सफरचंद जर खाल्लं तर ते विनाश होईल किंवा काय काय असं होईल, ते खाऊ नको. पण तिला माणसाच्या मनामध्ये असलेली उपजत जी क्युरिओसिटी असते तिला ती एवढी की तिने ते खाल्लं. म्हणजे स्वर्ग सुखाला तू नच बोललेच तू नच नमिले सुलतानी मळ. त्यामुळे त्या स्वर्गाच्या सुखापेक्षा मला हे काहीतरी क्युरिओसिटी महत्वाची आणि ही जास्त मानवी आहे. त्यामुळं ते पण बिंदाने तेच म्हणलं की हे मानवी असणं महत्वाचं आहे. त्यासाठी तुम्हाला अनेक अँगल्स तपासून घ्यायला पाहिजे. त्यामुळे एक पुस्तक वाचून कुठला ग्रहण करून घेणे हे तर योग्य नाही. आपल्याला शेवटी सेल्फ एक्सपिरियन्स पण महत्वाचा आहे. केवळ आपण त्या लेखकाच्या पुस्तकाच्या रिलाय राहणं पण योग्य नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्टीची परीक्षण झालं पाहिजे. बऱ्याच गोष्टी सेल्फ एक्सपिरियन्सनी पण आपण ठरू शकतो आणि कुठली गोष्ट काय अंतिम सत्य नसतं.
त्यामुळं एका पुस्तकावर रिलाय राहून काय पण ओपिनियन फॉर्म करणं हे चुकीचं आहे. आपण कुरुंकरांच्या स्मृतीच्या निमित्ताने, स्मृती दिनाच्या निमित्ताने हा अनौपचारिक संवादाचा कार्यक्रम घेतला आहे. कुरुंकरांच्या पुस्तकांमध्ये आपण जी कुरुंकरांची पुस्तकं वाचली असतील त्यामध्ये सगळ्यात आवडीचं पुस्तक कोणतं आहे? धारानिकाट मला आवडलं होतं, कारण ते मी अभ्यासाच्या वेळेस वाचलं होतं. आणि सुरुवातीला श्रीमान योगीची जी प्रस्तावना लिहिलेली आहे ते प्रस्तावनेचे पुस्तक आहे. त्यामुळं ते पण मला प्रचंड आवडलं होतं. कारण बऱ्याचदा शिवचरित्राच्या बाबतीत आपण चौथीच्या पुस्तकावरच मला वाटतं सगळा महाराष्ट्र त्याच्यावर अवलंबून आहे. त्याच्या पलीकडे काय गेलेलं नाही. तर ती प्रस्तावना फारच सुंदर वाटते. धारानिकाट आणि काही जागरबंद असं चाललेलं आहे. आणि त्यांचं आत्ताच अलीकडं जे नाट्य सादरीकरण जे केलेलं आहे ते पण फार सुंदर आहे. परंतु मेन त्यांचं जो आहे की क्रिटिकल अनालिसिस प्रत्येक गोष्टीचं ही फारच म्हणजे अफाट गोष्ट आहे. धन्यवाद. एक कवि ऐसे म्हणतो, एक आदमी के भीतर होते हैं अनगिनत आदमी, एक आदमी के भीतर होते हैं अनगिनत आदमी, लाख कोशिश करो तो भी ना हो सकते हैं हर एक से रूबरू. म्हणून एका माणसामध्ये इतकी माणसं दडलेली असतात, एकामध्ये इतकी व्यक्तिमत्व दडलेली असतात. तासाभराच्या अनौपचारिक संवादामध्ये काय काय शोधून काढू शकतो किंवा कशा कशाचा उलगडा आपण करू शकतो. पण कवितेवरती निरातिशय प्रेम करणारा असा हा प्रशासकीय अधिकारी जर कधी नांदेडबद्दलची माहिती सांगण्याची वेळच आपल्यावरती आली तर कोणतं नांदेड? ते नांदेड जिथं गुरुद्वारा आहे, ते नांदेड जिथं नरहर कुरुंकरांचं स्मारक आहे, ते नांदेड जिथे ग्रेसला मिठीत घेणारे राहुल कर्डिले हे जिल्हाधिकारी आहेत. ही आपल्या नांदेडची ओळख. आणि मित्रांनो, वाणीची तलवार घेऊन रणात उतरणं फार सोपं असतं. वाणीची तलवार घेऊन रणात उतरणं खूप सोपं असतं. अवघड असतं अलवार होऊन आपल्याच मनात उतरणं. आणि आपल्या मनात अलवार होऊन उतरणारी जी माणसं असतात ती माणसं ही खऱ्या अर्थानं आपल्याला दिशा दाखवणारी आणि आशा जागवणारी माणसं असतात. इतका निराशेचा काळ भोवताली आहे की आपल्याला कळत नाही कुणाकडे पाहावं. माझ्या विद्यार्थी मित्रांना मला विनंती करायची आहे, तुमच्या आयुष्यात तर खूप निराशा आहे असं तुम्हाला वाटतं. फेब्रुवारी महिना असल्यामुळे तर जास्तच आहे असं तुम्हाला वाटतं. पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, बोटच पकडायचं असेल तर कोणाचं पकडायचं आहे, हातच पकडायचा असेल तर कोणाचं पकडायचं आहे, आणि मिठीत घ्यायचं असेल तर कोणाला घ्यायचं, या सगळ्यांची उत्तरं तुम्हाला लक्षात आली आहे. म्हणून सिनेमामध्ये आर.के. स्टुडिओ आहे. तुम्हाला माहिती आहे, राज कपूर यांच्या नावाने आर.के. स्टुडिओ असं ओळखलं जातं. प्रशासनामध्ये पण एक आर.के. स्टुडिओ आहे, राहुल कर्डिले स्टुडिओ. म्हणून तुम्हाला या आर.के. स्टुडिओला समोर ठेवून आपल्या आयुष्याची वाटचाल करत पुढे जावं लागेल. आर.के. स्टुडिओ अजित पेंढारकरांनी 5,000 रुपये दिले तेव्हा पृथ्वीराज कपूर नाही म्हणत होते, त्यांनी त्याला द्यायला अशा खूप अगदी छोट्या छोट्या ज्या नोंदी आहेत ना, त्या नोंदीतनं कर्डिले सर घडत गेलेले आहेत. म्हणून मला वाटतं प्रशासनामध्ये अशी तरतूद असते का नाही मला माहित नाही, पण केवळ 3 वर्ष हे नाइंसाफी आहे. आणि म्हणून मला वाटतं कर्डिले सरांसारखे जे अधिकारी आहेत ते अधिकारी खरं तर प्रत्येकच जिल्ह्याला मिळायला पाहिजे, पण नांदेडला जास्तच मिळायला पाहिजेत असा आग्रह करू. एकदा जोरदार टाळ्या आपण वाजवूया. साधारणतः 100व्या साहित्य संमेलनाची जेव्हा चर्चा होईल तेव्हा पुन्हा एकदा बोलूया. धन्यवाद, आभार. एकच मिनिट, मी आभारासाठी शाहरुख पत्की यांना अशी विनंती करतो की आभारासाठी शाहरुख पत्की यांनी या ठिकाणी यायचं आहे. सगळ्या श्रोत्यांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हायचं. गेल्या तासभरापासून आपण कर्डिले सरांना ऐकतो आहोत. असं वाटत नाही की आपण प्रशासकीय अधिकाऱ्यांना ऐकतो. असं
असं वाटतंय की एका साहित्यिकाचीच मुलाखत चालू आहे. विश्वासाने मुलाखत खूप छान घेतली आणि कर्डिले सरांनी तर आपल्याला मार्गच दाखवला. जीवनावर प्रेम करायला माणूस जीवनावर जेव्हा प्रेम करतो ना तो साहित्यावर प्रेम करतो आणि साहित्यावर प्रेम करायला लागला की जीवनावर प्रेम करतो. संवेदनशील असला की समाजाचे प्रश्न सगळे चटकन समजतात आणि समजले की माणूस ते सोडवायचा प्रयत्न करतो. कर्डिले सरांचं व्यक्तिमत्व असंच आहे. खरं ही मुलाखत ऐकताना आश्चर्याचे धक्क्यावर धक्के बसत होते मला की आम्ही असं समजत होतो की प्रशासकीय अधिकारी म्हणजे फक्त टेक्निकल जास्त असणार, पण साहित्य ज्या तऱ्हेने आणि ते सुद्धा ग्रेस उलगडून त्याने दाखवला, खरंच अगदी आश्चर्यकारक अशा पद्धतीने तुम्ही ग्रेसला उलगडून दाखवला. ज्यावेळेस ही मुलाखत ह्या पद्धतीचा कार्यक्रम घ्यायचं ठरवलं आणि कर्डिले सरांनी अजिबात अनुमान न करता एवढा बिझी असणारा माणूस होकार दिला. सर, आम्ही तुमच्या ऋणातच राहू इच्छितो. आभार मानण्याची माझी खरं तर इच्छा नाही आहे, पण कारण आम्हाला असं वाटतं की तुम्ही वारंवार इथे यावं. आभार मानलं तर तुम्ही दूर जाता. तुम्ही वारंवार इकडे यावं, वारंवार तुमच्याशी गप्पा व्हाव्यात, वारंवार हा संवाद सगळ्या नांदेडकरांशी व्हावा. पण एक औपचारिकता म्हणून फक्त आभार मानते सर, आपले खूप खूप धन्यवाद. विश्वासाने मुलाखत खूप छान घेतली, खूपच सुंदर घेतली, त्याबद्दल विश्वासाचे धन्यवाद. आणि आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात. सायन्स कॉलेजचा स्टाफ, सामने सर, खिल्लारे सर, सगळ्या नॉन टीचिंगचा स्टाफ यांनी हा हॉल, काल पूर्ण काम झालेलं नव्हतं, हा हॉल 7-8 तासाच्या मध्ये हा पूर्ण तयार केला आणि एका अर्थाने या हॉलच्या उद्घाटनाचाच हा कार्यक्रम आहे. साहित्यिक जिल्हाधिकाऱ्यांकडून हे उद्घाटन व्हावं यापेक्षा मोठी गोष्ट कोणती असू शकते. आपण इंटरडिसिप्लिनरी म्हणतोय. सायन्स कॉलेजच्या या हॉलला पूर्वी आम्ही शिकत असताना या अशा सगळ्या गोष्टींची सवय होती. नंतर ही सवय थोडीशी कमी झाली आणि फक्त मग टेक्निकल गोष्टी, केमिस्ट्रीचे म्हणा किंवा ॲग्रिकल्चरचे म्हणा, अशा सगळ्या सायंटिफिक गोष्टींचीच मग या हॉलला सवय व्हायला लागली. आजपासून पुन्हा एकदा साहित्याने सायन्समध्ये प्रवेश केला असं आपण समजूया. इंटरडिसिप्लिनरी हे सगळे काय म्हणतात त्याला विषय पुन्हा एकदा सायन्स आणि पीपल्स कॉलेजचं एकत्रीकरण झालं औपचारिकरित्या असं आपण समजून आपले सर्वांचे आभार. सामने सर, खिल्लारे सर, शिंदे सर, मुंडे सर, सगळ्यांचे आभार. आणि नॉन टीचिंग स्टाफचे विशेषतः त्यापासून 7-8 तास हॉल इथे हा कार्यक्रम व्हावा अशी त्यांची खूप इच्छा होती आणि त्यांनी हा सगळा हॉल तयार करून दिला. सगळा अर्धा आहे, अजून रंगबिंग राहिला आहे. त्या नॉन टीचिंग स्टाफचे आभार, आपले सर्वांचे आभार.